आजच्या आपल्या कार्यक्रमाला जे वक्ते म्हणून मिळालेले आहेत, आतापर्यंत अनेक वेळा त्यांच्या नावाचा उल्लेख झाला. वैद्य आशुतोष यार्दी नाशिकला असतात. पाठीमागून लोक येतात, त्यामुळे सर्वांना विनंती आहे की जितकं पुढे सरकता येईल तेवढं पहिल्यांदा पुढे सरकून या. वैद्य आशुतोष यार्दी हे नाशिकचे, नाशिकच्या आयुर्वेद सेवा संघाचे जे नाशिकच्या आयुर्वेद सेवा संघाचं जे महाविद्यालय, त्या विद्यालयातून त्यांनी BMS आणि MD कायचिकित्सा या पदव्या प्राप्त केलेल्या आहेत. MD करत असताना मानसरोग आणि शिरोधारा असा त्यांच्या आवडीचा विषय होता आणि तोच विषय त्यांनी पुढे त्यांच्या व्यवसायामध्ये विशेष चिकित्सक, विशेष आवडीचा विषय म्हणून त्याचा जास्त अभ्यास केला आणि आज मानसरोग, अन्य चिकित्सा करतात पण मानसरोग, शिरोधारा, त्याच्यानंतर आयुर्वेदीय समुपदेशन अशा विषयामध्ये त्यांना जास्त रस असल्यामुळे अशा कॅटेगरीतले पेशंट हे जास्त पद्धतीने ते हँडल करतात. व्यवसायाची सुरुवात त्यांनी आयुर्वेद सेवा संघटनेत केली. त्या संस्थेतच जे कारखाना आहे, औषधी भवन, बहुतेकांना माहिती आहे, त्या कारखान्यामध्ये पहिले काही दिवस ते प्रोडक्शन मॅनेजर म्हणून 4-5 वर्ष त्यांनी काम केलं. त्याच्यानंतर त्यांनी ते काम बंद केलं. पण अजूनही ते आयुर्वेद सेवा संघाशी संबंधित आहेत आणि सेवा संघाची जी काही दुसरी ऍक्टिव्हिटी आहे, आयुर्वेद पत्रिका, बहुतेकांना आयुर्वेद पत्रिका हे नियतकालिक माहिती आहे. गेले 50-60 वर्षापासून रेग्युलर पब्लिश होणारं हे एकमेव नियतकालिक आहे. त्याचे संपादक मंडळामध्ये सहसंपादक म्हणून ते काम करतात आणि त्या पत्रिकेतल्या जर तळटीपा बघितल्या असतील, म्हणजे ते काय काय करतात, तर त्यातल्या तळटीपा जर तुम्ही बघितल्या असतील तर तळटीपांचे ते जे काही प्रसावकर्ते आहेत ते हे आहेत. तळटीपांच्या बाबतीमध्ये खूप मोठं वैशिष्ट्य असतं. एखादा विषय आपल्याला मोठ्या शब्दांमध्ये सांगायचा असेल तर फार मोठं डोकं चालवायला लागतं असं नाही, पण खूप मोठा आशय जेव्हा 2-4 शब्दांमध्ये आणि एका वाक्यामध्ये सांगायचा असतो त्यावेळी खूप कसरत करावी लागते आणि ती कसरत ते गेले कित्येक वर्ष यशस्वीपणे करतायत. शास्त्रीय गोष्टींव्यतिरिक्त सुद्धा तुम्ही आयुर्वेद पत्रिका जर बघितली तर त्यात आयुर्वेदीय बोधकथा नावाचं एक सदर असतं आणि वैद्यांच्या बरोबर मर्मावर बोट ठेवून आपलं काय युजफुल आहे ते शोधायचं आणि ते एका कथेच्या रूपानं लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करायचा. हे पण एक खूप चांगलं कौशल्य आहे आणि ते कौशल्य त्यांच्याकडे आहे आणि ते फक्त 1-2 वर्ष नाही, गेली 2-5 वर्ष, म्हणजे आता मला नक्की माहिती नाही पण गेली 2-5 वर्ष ते या पद्धतीनं सलग आयुर्वेद पत्रिकेमध्ये लिहित आहेत. आयुर्वेद सेवा संघाचं जे हॉस्पिटल आहे, आरोग्यशाळा त्या हॉस्पिटलचं नाव आहे, तिथे ऑनररी कन्सल्टंट म्हणून पण ते गेल्या 1-2 वर्षापासून काम करत आहेत. याच्या व्यतिरिक्त अध्यापन हा सुद्धा त्यांचा आवडीचा विषय आहे. अध्यापनामध्ये ते संगमनेरला जे सिद्धकला आयुर्वेद महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयामध्ये असोसिएट प्रोफेसर म्हणून गेले काही दिवस काम करतायत आणि वैद्यकीय व्यवसाय जो आपला ब्रेड अँड बटर आहे तो तर गेले ते 10-15 वर्षापासून ते करतायतच. याच्याशिवाय अनेक पुस्तकांचं लेखन, म्हणजे किती वेगवेगळ्या फील्ड्सवर काम केलेलं आहे त्यांनी बघा. अनेक पुस्तकांचं लेखन आणि संपादन ही गोष्ट सुद्धा त्यांनी केलेली आहे. आयुर्वेद पत्रिकेनेच आयुर्वेदीय औषधीकरण नावाचं एक पुस्तक संपादित केलेलं आहे. आयुर्वेद पत्रिका चालू झाल्यापासून आजपर्यंत औषधीकरणाशी संबंधित जेवढे काही लेख आले ते सगळे एकत्र करणं आणि त्याचं संपादन करणं आणि ते सुसूत्रपणे मांडून पुस्तक पब्लिश करणं ही जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेललेली आहे. याच्याशिवाय नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ म्हणून आहे, त्याचे वेगवेगळे कोर्सेस चालतात. त्याच्यात वैद्यकाशी संबंधित जेवढे काही कोर्सेस आहेत त्यातल्या अनेक पुस्तकांचं संपादन हे त्यांनी केलेलं आहे. नुसतं शास्त्रीय लेखनच ते करतात असं नाही, तर ललित कॅटेगरीचं लेखन सुद्धा किंवा सर्वसामान्यांसाठीचं लेखन सुद्धा हा त्यांचा खूप आवडीचा विषय आहे. नाशिकमध्ये गावकरी वगैरे जी काही प्रसिद्ध होणारी वर्तमानपत्र आहेत त्यांच्यामध्ये कित्येक दिवस सलगपणे लेखन करणं ही प्रक्रिया त्यांनी केलेली आहे आणि एक त्यांचं वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल अशी गोष्ट म्हणजे आयुर्वेदीय प्रकृती या गोष्टीवर आधारित एक प्रकृती रंजन नावाचा एक कार्यक्रम त्यांनी लिहिलेला आहे आणि तो नुसता कार्यक्रम लिहिलेला नाही तर आतापर्यंत त्या कार्यक्रमाचे 100 प्रयोग त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेले आहेत.
आणि विशेष असं की गेल्या वर्षी जेव्हा ते आयुर्वेदाची व्याख्यानं देण्यासाठी जपानला गेले होते तेव्हा याचं जपानी भाषेमध्ये भाषांतर करणं आणि तिथे सुद्धा तो प्रवास सादर करणं ही प्रक्रिया त्यांनी केलेली आहे. म्हणजे फक्त शास्त्रीय लेखनच त्यांनी केलेलं नाहीये, तर ललित कॅटेगरीचं लेखन सुद्धा त्यांनी पुष्कळ प्रमाणामध्ये केलेलं आहे. सामाजिक संस्थांची पुष्कळ निगडीत आहेत. आयुर्वेद सेवा संघाचा मॅनेजिंग बॉडी आमचं पण अशा अनेक बॉड्यांवर ते काम करत आहेत. आयुर्वेद व्यासपीठाचे पण ते सक्रिय कार्यकर्ते आहेत. नाशिकमधल्या भोसला मेडिकल स्कूल वगैरे ज्या काही वेगवेगळ्या संस्था आहेत अशा अनेक संस्थांमध्ये ते लाईफ मेंबर वगैरे अशा वेगवेगळ्या पोस्टवर काम करत आहेत. तर असं चतुरस्र अनेक क्षेत्रांमध्ये काम करणारं व्यक्तिमत्व आज आपल्याला वक्ता म्हणून लाभलेलं आहे. जेव्हा तुम्ही त्यांना ऐकाल तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की ते किती चांगल्या पद्धतीनं त्यांचा विषय आपल्यापर्यंत पोहोचू शकतात. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आजचं आपलं व्याख्यान चालू होतं. पाठीमागे काय करायचं ते म्हणाले आम्हाला पुढचं दिसत नाही हे काढायचंय ना लागतं. एक कृषी किंवा तत्सम काहीतरी नाही सर, नाही तर इथं ठेवायचंय का सरळ? इथं ठेवायचंय का सरळ? खुर्ची इथं ठेव तर तिथल्यांना दिसणं एवढंच फक्त प्रश्न. तसं नाही रे, ती वायर तेवढी नाही जाते पुढे. इथं नाही येत ही वायर एवढीच आहे. दिस इज द एंड पॉइंट ऑफ द वायर, त्याच्यामुळे दिसणार नाही. तर रिस्की आहे, तुम्हाला 2 तास असं नाही ठेवता येणार.
इथे येईल इथे ती ऐकायला का दुसरीकडे येईल हे काही वेळेला पडतच होईल ते त्याला काही करू आता तेव्हा ते अंगाला लागलं की ते पडतच हे जे अंगाला लागलं की पडत मित्र आदरणीय गुरुवर्य मावा कोल्हटकर, आज गुरुपूजनानिमित्त सर्वप्रथम कोल्हटकर सरांच्या स्मृतीचे सर्वप्रथम अभिवादन करतो. आपण सर्वजण अभिवादन करूया. तसंच इथे उपस्थित असणारे सर्व ज्येष्ठ वैद्यवर्ग आदरणीय गाडगे सरांपासून प्रमोद कुलकर्णीपर्यंत आदरणीय काही कोल्हटकर अनेक ज्येष्ठ वैद्य जमलेले आहेत. गुरुपौर्णिमेचा दिवस आहे. सर्वप्रथम या सर्व गुरुजन वर्गाला सुद्धा अभिवादन करतो. उपस्थित सर्व दुसरा गुरुजन वर्ग आमचे सर्व मित्रमंडळी कालच पुनर्वसूमध्ये गेलो होतो आणि वैद्यांची भेट झाली. असे सुभाषित आहे की कोण कोण गुरु असू शकतात. आपल्याला जे काही ज्ञान मिळतं ग्रंथांमधून काही टक्के ज्ञान मिळतं. काही ज्ञान हे आपण वेगवेगळे कॉन्फरन्स सेमिनार अटेंड करतो त्यातून मिळतं. आणि मित्रमंडळींबरोबरची झालेली चर्चा, मित्रमंडळींबरोबर आपण केलेले वेगवेगळे आयुर्वेदाविषयीचे प्रयोग आणि याच्यातून आपल्याला ज्ञान मिळत असतात. सर्व आमचे मित्रवर्ग इथे उपस्थित आहे वैद्यवर्ग, त्यांनाही गुरुपौर्णिमेनिमित्त अभिवादन करतो. आणि उपस्थित सर्व आयुर्वेद प्रेमी आणि उत्सुकतेने आणि रसिकतेने मानस रोगाचा विषय ऐकण्यासाठी जमलेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मित्रमैत्रिणी, अभिवादनानंतर मी लगेच विषयाला प्रारंभ करतो. मन वळाय वळाय उभ्या पिकातल ढोर. पुढे काय म्हणतंय? आता होतं अभावी. पुढे साहित्यामध्ये शेवटी शेवटी या मनासंबंधीचे सगळं वर्णन करत असताना शेवटी याची उपमा दिलेली आहे. काय मन नावाचा प्रकार काय? असं कसं देवा तुला जागेपणी तपान पडत. ईश्वराला त्याच्या जागेपणी पडलेलं स्वप्न म्हणजे मूळ नावाची गोष्ट असं जर साहित्यिकांना वाटत असेल तर त्याचा नेमका अर्थ काय आहे? हा अर्थ कैलासवासी गुरुवर्य कोल्हटकरांनीच मला मी ज्यावेळेला विद्यार्थी होतो त्यावेळेला समजावून सांगितला होता. आणि शारीर भान अध्याय 1 आपण जर सर्वांनी वाचलेला असेल तर त्याच्यामध्ये जे सर्व आत्मा मन सर्व जे वर्णन केलेले आहे त्याच्यातूनही अनेक गोष्टींची उत्तर आपल्याला मिळू शकत असतात. आपल्याला असं वाटतं की मानसरोग चिकित्सा आपण झाल्या आपल्या आयुर्वेदिक पद्धतीने कसं काय करणार असं वाटतं. म्हणजे काही जणांना आपल्याला माहिती आहे ते मराठीमध्ये म्हणे ना, आधीच मरकट त्यात म्हणजे त्याला त्याच्यात आधी माकड ते आधी चंचल, त्यात त्या माकडाला कोणीतरी मदिरा बांधली, त्यात त्याला विंचू चावला आणि त्यात परत त्याला वेळ लागला नाही. तर काय अवस्था झालेली असते. तर तो मन आधीच अदृश्य, ते काय दिसत नाही. त्याचं स्थान नेमकं कुठलं? सगळीकडे चर्चामध्ये मतांतर चालू आहे. त्यात त्याला त्याची प्राकृतता ओळखायची, मग विकृती ओळखायची. त्यात परत त्याला एखादा आजार झाला असेल तर म्हणावं आवडलं ते, पण म्हणावं तर तसं पाहिजे झालं तर अतिशय सोपी गोष्ट सुद्धा आहे. मला असं वाटतं की ज्यावेळेला आपण मानस रोग किंवा मनासंबंधीची चिकित्सा करायला लागतो त्यावेळेला वैद्यांनी स्वतः मात्र अजून काही गोष्टी आपल्यामध्ये पण काही बदल करून घ्यायला पाहिजे. विद्यार्थी त्याच्यापासूनच त्या गोष्टींची प्रॅक्टिस करायला हरकत नाही. सरकारने असं म्हटलेलं आहे, आता माहिती आहे वैद्य कसा असला पाहिजे नेहमी दवाखान्यामध्ये प्रथम चिकित्सत्व वैद्य स्वतःपासून चिकित्सत्व पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपणच फ्रेश झाली जातोय, छोट्या छोट्या गोष्टींचं आपल्याला टेन्शन येत आहे असं होऊन चालत नाही. मी औषधी भवनमध्ये असताना वेगवेगळ्या ग्रामीण भागामध्ये दौरा करत होतो. तिथे काही मिक्स प्रॅक्टिस करणारे, आयुर्वेदिक प्रॅक्टिस करणारे काही वैद्य मंडळी बघितली. एकदम होता इंजेक्शन देतात प्रत्येक आजारामध्ये काही इंजेक्शन. तुम्हाला खेडेगावामध्ये आणि आपलं पेट्रोल पंपावरती
जसं पेट्रोल भरायला पुढे जाईल काही काही ठिकाणी तर आधी एका इंजेक्शन देतात मग होऊ शकतात बोल काय काय होतं मला. पण हा इंजेक्शन त्याला स्वतः दाखवायचा त्याच्या रिॲक्शन वगैरे बघितली होती काहीतरी विद्यार्थी भेटत असताना आणि त्यावेळेपासून इंजेक्शन देत असताना प्रत्येक वेळा इंजेक्शन द्यायची वेळ आली त्यावर डॉक्टर गेला खूप झालं घेऊ का नको रिॲक्शन आली तर काय करतात त्यांनी काय केलं होतं ते इंजेक्शन उपायचं ते सांगायचं होतं ना त्याच्यावरती 5-6 देवदेवतांचे फोटो लावून ठेवले प्रत्येक वेळेला इंजेक्शन भरलं की आपण देवाला ती उत्पत्ती लावतो आणि मग इंजेक्शन बघायचं पण आता एवढा घाबरतो तर देतो मी त्याला काय करणार मोठा पाण्याचा प्रश्न आहे वगैरे तिथे सुरू झाले. अहो वैद्यांमध्ये तुला आमचे मित्र आहे तालुका प्रॅक्टिस करत असतात कधी कधी घरामध्ये माझ्या प्रॅक्टिस राहिला मोठा उत्साही वमन द्यायला लागतो आणि वमन ज्याला दिलं गेलेलं आहे ते सुद्धा नीट परमिशन केलं गेलेलं नसेल आणि तो जर काही ही करतो असेल कोणाकोणाला पैसे करतो नाही शोध गेलेला आहे टेंडर होणं वगैरे सगळे आपल्याकडे गेलेले हिन सर्व रुग्ण असेल 3 वेळा त्याला उलट्या झाल्याबरोबर तो डॉक्टर असे सुधारला त्रास होतोय आता मला समजलं दिसत नाही असं काही म्हणायचा अवकाश हा वैद्य स्वतःच खरे होते कोणाला करायला बरोबर समोर टाकायचं दिलं नाही आणि त्याला बरोबर सांगायचं बरे बा तुला 3 उलट्या झाल्या पहिल्या वेळेला कप पडला दुसऱ्या वेळेला तिथं पडलं पूर्ण त्याच्यात वाटा याला नॉर्मल झालं तुला घडला हो असं जर काही प्रॅक्टिस करण्याची वेळ यायला लागली आपल्याला सुद्धा आम्ही वेळेला ताणतणावाची भाषा येत असतात तुम्हाला आता अनुभव येईल म्हणजे आता कल्पना करा खूप दिवसभर बसलेले आहात प्रॅक्टिस सुद्धा पण घरामध्ये चालू आहे ताणतणाव असतात घरात बायकोची भांडण झालेले आहे मूळ प्रॅक्टिस ज्याला आपण म्हणतो ना त्याची पण प्रॅक्टिस करायला लागते बायकोची भांडण झालेलं तिकडे नवीन जवळ खुशी बसलेले तरी सुद्धा समोर आलेल्या रुग्णाला हसत हसत काय आहे बरं वाटतं ना काय ते आपल्याला व्यवस्थित लागू पडली ना आपण विचारत आपल्याला मग या सगळ्या प्रसंगाची काही स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणा किंवा आपल्याकडे सांगितलेलं काही इनोव्हेटिव्ह म्हणा यांची आपल्याला सुरुवातीपासूनच काही गोष्टींची प्रॅक्टिस करणं गरजेचं असं मला वाटतं आणि गैरसमज मानस सुरुवातीचे जे काही गैरसमज आहे ते आपण काढून टाकले 2 बाबतीत गैरसमज आहे सायकियाट्रिक संबंधीचे पण गैरसमज असतात आणि आयुर्वेदिक मानसरोगीचे संबंधित सुद्धा गैरसमज असतात म्हणजे सायकियाट्रिकच्या बाबतीत असं म्हटलं तर बऱ्याच आमच्याकडे नाशिकला सायकियाट्रिस्ट आहे प्रसिद्ध सायकियाट्रिस्ट आहे अहो आतापर्यंत पूर्वीपर्यंत कसं व्हायचं एखाद्याला समजा काही तिथे तिच्याकडे जायचं असेल ट्रीटमेंटला त्या वगैरे कोपऱ्यावरती तिथेच रिक्षा थांबवली त्यांच्या हॉस्पिटलचं समोर नाही हळूच उतरायची बरोबर चालत काही फिरायला चाललं असं दाखवायचं आणि कोणी बघत नाही म्हणून प्रकट त्यांची दवाखान्यात लपवून ठेवणं आपल्याला एखादी सायकियाट्रिक ट्रीटमेंट चालू आहे आणि तो भाग लपवून ठेवणं हा लोकांमध्ये एक बऱ्याच वेळा दिसून येतं आपल्याला अशी कल्पना करायची समजा एखादीचं लग्न ठरतंय आणि समजा तिला काही 2 वर्षापूर्वी कॅन्सर झाला होता मलेरिया झाला होता काय तिला काय आजार झाले होते का सांगतात नाही काय 2 वर्षापूर्वी टायफॉइड झाला होता पण असं कोणी सांगतं का समजा नाही काही 1 वर्षापूर्वी सिकोसिस बोलणार फक्त 3 महिन्यामध्ये सांगून होते सांगावं की नाही आणि मग सर्वात शेवटी सांगू हा प्रकार चालू असतो अहो एवढंच काय आणि डॉक्टरांविषयी सुद्धा बऱ्याच वेळेला गैरसमज असतात असं म्हणतात गमतीने काही वेळेला हा त्यांचा विषय झाला गमतीने म्हणतात काही वेळेला की 20 वर्ष सायकियाट्रिकची प्रॅक्टिस केली की तो डॉक्टर सुद्धा थोडासा जरा काय व्हायला लागतो बरं का श्रीकांत जोशींचं नाव तुम्ही ऐकलं असेल मुंबईमध्ये प्रॅक्टिस करतात एका नाशिकला आले होते त्यांच्याशी चर्चा करत होतो त्यावेळेला त्यांनी त्यांचा एक अनुभव सांगितला ते घरी दवाखान्यात जायला निघाले दूध गरम करायला झालं होतं ध्यान बंद करायचं विसरलं दूध गरम होतं दूध घ्यायला लागला बाहेर सगळे 5-6 लोक सोसायटीचे सगळेजण जमले फोन करून बोलवून घेतलं डॉक्टरांना काही डॉक्टर आपल्याला गेले बाहेर आले तेव्हा काही नाही गॅस बंद करायचा राहिला होता पण त्यावेळेला आजूबाजूला जमलेले मंडळी होते ना त्यांच्या चेहऱ्यावरती घाम असते होते
हे मानस रोगाची प्रॅक्टिस करतात ना, त्यांच्या घरात असं काहीतरी वळून घडत राहणार असे घेतो. आणि आयुर्वेद आणि मानस रोग याच्याविषयी सुद्धा जर का तुमच्या मनात काही गैरसमज असतील तर तेही आपण सांगायला. कोणते कोणते गैरसमज आहेत या सगळ्याच्यामध्ये? सर्वात पहिला गैरसमज आपल्या मनामध्ये असा असतो की स्वतःचं दवाखाना टाकलेलं आहे, एक अगदी स्वतःचा गाळा घेतलेला आहे, स्वतः टेबल ठेवलेलं आहे. आता जनरल प्रॅक्टिसमध्ये आपण मानस रोग चिकित्सा करू शकत नाही, मोठा हॉस्पिटल पाहिजे आता गैरसमज असू शकतो. दुसरा गैरसमज असतो सेडेटिव्ह औषधी जी दिली जातात ॲलोपॅथीमध्ये, झोपीची औषधं देणं म्हणजे जणू काही मानस रोगाची अर्धी चिकित्सा आहे असंही आपल्या मनामध्ये होत असतं. जसं वाताची भक्ती ही अर्धी चिकित्सा, तसं मानस रोगामध्ये झोपेची औषधी अर्धी चिकित्सा असं आपल्या मनात करायचे असू शकतं. एक तिसरा गैरसमज असा आहे आयुर्वेदाच्या ऋषीमुखाने मानस रोगाची चिकित्सा द्यायची झाली तर आम्ही काय काय सांगायचे आहे का सगळे तीन उन्माद, अपमान, दोन करायला तर तीन गोष्टी सोडल्या तर आपल्याकडे मानस रोगाचं नेमकं काय आहे आयुर्वेदिक सायकॅट्रिक 3 चॅप्टरमध्ये समजले, 2 चॅप्टरमध्ये आता एक विद्यार्थी आपल्याला वाटू शकतं. आणि घरच करायचा विचार केला वापरून काय वापरायचं, मनाचा काही प्रॉब्लेम नाही, ब्राह्मी, शंखपुष्टी, जटामाती फार झालं तर तिथे जोडीला मेंटॅक, मेंटोन, ब्रेटो हे भागाला सगळे मेन नावाने ब्रेनची चित्र असणारे सगळे शहरातील प्रोडक्ट याच्यात एखादं प्रिस्क्रिप्शन असं जर का सोडलं तर आम्ही काय वेगळं वापरलं. हे सगळे गैरसमज काढण्याचं काम आपण सर्वांनी करायचं. डॉक्टरांसंबंधीचा असो, एखादा औषधांसंबंधीचा असो, आयुर्वेदासंबंधीचा असो. आणि हे गैरसमज काढण्यासाठीच्या कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला आधी कराव्या लागतील, कशा पद्धतीने अभ्यास करावा लागेल, त्याचा विचार करायचा आहे. हा बरोबर आहे. आता तुमचं असं लक्षात येईल की लोक आता SSY, विपश्यना, मेडिटेशन, योगा या सगळ्यांच्या पाठीमागे खूप लागलेले आहे. मोठमोठे ऑफिसर, राजकीय प्रधान, वेगवेगळ्या कंपन्यांचे मॅनेजर हे आता हळूहळू मुद्दाम सायकॅट्रिस्ट अपॉइंटमेंट घ्यायला लागलेले आहे. हा काउन्सिलिंग करण्यासाठी मुद्दाम झाला. क्रिकेटची टीम ज्या वेळेला जातीय परिषदाचा त्याच्यावर होते फिजिकल फिटनेस राहा म्हणून डॉक्टर्स असतात, तसं आधी त्यांना काउन्सिलर पण असतात बऱ्याच. मग ह्या सगळ्या बाबतीमध्ये वैज्ञानिक आयुर्वेदाने आपण कुठे कुठे योगदान देऊ शकतो त्याचा विचार करायला पाहिजे. आणि पुढे पुढे अशी समस्या वाढत जाणार आहे की WHO असं म्हणणं आहे की येत्या काही वर्षांमध्ये जे काही मोठे महाभयंकर आजार जगाला त्रास देणारे त्याच्यामध्ये अग्रक्रमाने जे काही त्यांनी नावं दिली ना त्याच्यामध्ये एड्स आणि त्याच्या जोडीला डिप्रेशन हाही शब्द वापरला. हिरोशिमा नागासाकीवरती त्यावेळेला अनुभव टाकले गेले त्यावेळेला ते जेवढे विनाशकारी होते त्याच्यापेक्षा जास्त संहारकारी बॉम्ब येत्या काही वर्षांमध्ये विकसनशील देशांमध्ये सुशिक्षित लोकांमध्ये त्या वर्षांमध्ये बॉम्ब पडणार आहे. कुठले बॉम्ब असणार आहे? ट्रेस बॉम्ब. ते प्रत्येकाच्या ब्रेनमध्ये सुटणार आहे. समोर दिसायला माणूस एकदम नॉर्मल दिसतो, व्यवस्थित चांगलं बोलतोय वगैरे, पण आतमध्ये काय पुस्तक ज्वालामुखी असू शकतो याची आपल्याला बघायला कल्पना येत नाही. ठीक आहे, आता संपूर्णपणे तो बरा 100% कसा करायचा काय हा जरी पुढचा भाग असला तरी निदान आपल्याला अजून पहिल्यांदा काही गोष्टी ओळख नाही. स्पॉट डायग्नोसिस याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टींचा कसा विचार आपण करू शकतो त्याच्या संबंधीची काही माहिती आपण बोलणार आहोत. आणि त्या माहितीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला मी आधी काही चित्र दाखवतो. नुसतं कॉन्सन्ट्रेशन करा काही सेकंद. काय दिसतंय? काय घेणार म्हणजे काय विषय घेणार आहे तुम्ही? अनेक याच्यावरून मॉडल स्टोरी म्हटलं तर खूप गोष्टी याच्यामध्ये आपल्या लक्षात येतील. एक या गोष्टीचा विचार का नाही करू? your elasticity, flexibility of mind through Ayurveda. अहो आपल्या शरीराची फ्लेक्झिबिलिटी, शरीराची इलास्टिसिटी, मनाची फ्लेक्झिबिलिटी, विचारांची फ्लेक्झिबिलिटी या सगळ्या गोष्टी शिकायच्या असतील तर आधी कुठेतरी आयुर्वेदापासूनच आपल्याला सुरुवात करायला लागणार आहे.
अटॅक म्हणजे भांडी अटॅक सोडून द्या, फक्त प्रतिकात्मक आपण चित्र वापरलेलं आहे. शरीरावरती होणारे जे काही आजार आहेत आपले, मनावरती होणारे जे आजार आहे, त्यासाठी आयुर्वेदाने आपण सुरुवात करू शकतो. आणखी काही चित्र बघा, काय किती बदललेलं आहे. हे कॉम्प्युटर नाही आहे. पेन आहे असं वाटण्याची शक्यता आहे, पण नाही, तसं नाही आहे. हे कॉम्प्युटरच आहे. आपल्याला ते पेन सारखे दिसत आहे. खिशाला फक्त ते 4 पेन अडकवायचे आणि कुठेही ऑफिसला आपण जायचे. टेबलवरती फक्त ते 4 पेन ठेवून दिलेले आहे. त्यातले 2 पेन मध्ये विशिष्ट पद्धतीने अरेंजमेंट टेबलवरतीच करायची. एका पेन मधून आपोआप फोकस बाहेर पडणार आहे. भिंतीवरती, एखाद्या कागदावरती त्याचा स्क्रीन तयार होणार आहे. दुसऱ्या पेन मधून टेबलवरती आपोआप कीबोर्ड तयार होतोय त्याचा, आणि त्याच कीबोर्डवरती बोटं ठेवून टायपिंगला तुम्ही सुरुवात करू शकता. अनेक रेकॉर्ड कॉम्प्युटरमध्ये तुम्ही करू शकता. आणि अशी पुढच्या काही वर्षांमध्ये अशी अनेक प्रकारची मॉडेल सुद्धा बाजारात येणार आहेत. जपान देश त्याच्यावरती आघाडीवरती आहे असे नवीन नवीन मॉडेल तयार करण्यामध्ये. ही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी एकीकडे एवढी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी चाललेली आहे, आणि या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीला दुसरीकडे 5000 वर्षांपूर्वी वर्णन केलेले आपले ग्रंथ, त्यातले विशिष्ट श्लोक, त्यातले रेफरन्सेस, याचा आधार घेते ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी बरोबर आपल्याला राहायचे. मग या सगळ्यांचं सुवर्ण आपल्याला साधता पाहिजे. आणि अजूनही एकीकडे जरी जे चालू असलं तरी सुद्धा लोक आयुर्वेदाकडे वळत आहेत. आयुर्वेदाचे वेगवेगळे सिद्धांत माहिती करून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांना अजूनही आपलं जुन्या ग्रंथांमधलं निघालं तरी चालू, जुन्या ग्रंथांमधले त्यांना अजूनही काही श्लोक उपयुक्त त्यांना या नवीन लाईफस्टाईल मध्ये उपयोगी पडत आहेत. आणि मग हे जुनं आणि नवं यांचा विशेषतः मानस रोगाच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला संयोग करायचा वेळ येतो त्यावेळेला काही विचित्र मॉडेल नाही तयार करायचं आपल्याला. आम्हाला जुनं आणि नवं लोकांचं थोडे संयोग करायचा आहे. आता इथे या चित्रात आपण दाखवलंय की एकदम जुन्या काळाचा टायपरायटर आणि त्याला एकदम अत्याधुनिक स्क्रीन जोडलेलं आहे. असलं जर मशीन बाजारात आणलं तर त्याचं कदाचित हातू होण्याची शक्यता आहे. ते कोणी परचेस करणार नाही. जुना आणि नवाचा संयोग करताना सुद्धा एक प्रकारचा सुवर्णमध्य कशाच शास्त्रीय पद्धतीने काढावा याचा सुद्धा आपल्याला मानसरोगामध्ये अधिक विचार करावा लागणार आहे. आणि म्हणून थोडस विचार माहिती करूया आपण. काही बेसिक गोष्टी, विषय खूप मोठा आहे. एक 2-3 रुग्णानुभव सांगून त्याच्यावरून लगेच सर्व विषयाची दिशा मिळू शकेल असं काही मला वाटत नाही. बोलण्याच्या ओघात जे काही थोडेफार रुग्णानुभव जे तेवढे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणारच आहे. पण बेसिक गोष्टींचा आपण कोणता विचार करायला पाहिजे. कोरिलेशन आधुनिक शास्त्राची करावे तर न करावे याच्याविषयी मतमतांतर आहे. पण माझं म्हणणं आहे की आजूबाजूला काय चालू आहे, कशा पद्धतीचे क्लासिफिकेशन करता येतं त्याचे लोक, हे नुसतं नॉलेज म्हणून माहिती करून द्यायचं आणि आपण आपल्या ग्रंथांच्या पद्धतीनेच आपल्याला चालायचं आहे. ज्ञानात भर म्हणून थोडंसं काही ठिकाणी कोरिलेशन आपण करण्याचा प्रयत्न करूया. सोपे साधे सुलभ औषधी योग, धारा, नाट्य याच्यासारख्या ज्या ट्रीटमेंट असतात त्यांचा मानस रोगामध्ये आपण त्याचा वापर करू शकतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक मनुष्य हा नेहमी उत्कृष्ट काउन्सिलर असला पाहिजे. वैद्य हा उत्कृष्ट काउन्सिलर होऊ शकतो. आणि आपण करतो काउन्सिलिंग रेग्युलर. घरी चिकित्सा रुग्ण आपल्याकडे आला असेल, संधिवातात आला असेल, आपण आहार विहारापासून दिनचर्येतल्या कितीतरी गोष्टी सांगतो. आता थोडं एक पुढे जाऊन आपल्याला त्याच्या मनापर्यंत मनाने हात घालता येईल का या गोष्टींचा थोडीशी आणखी थोडंसं पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. पिंडी ब्रह्मांडी न्याय आपल्या सगळ्यांना माहिती. काही संत महात्म्यांचं असं म्हणणं आहे त्यांची पण अशी जपानपर्यंत होती. प्रश्न विचारला गेला, ह्युमन बॉडीचं परफेक्ट केलं नाही जॉब हो दिवस ते जर सत्य आहे, ते जे विश्वास आहे ते जे आपल्या शरीरात आहे, मग एका वाईट वर्ग पण ठरवायला पाहिजे ना. जे जे आपल्या शरीरात आहे ते जे विश्वास आहे. मग आपल्या शरीरामध्ये मन आहे ना, मग मन तर विश्वाला असलं पाहिजे. एक मोठं वैश्विक मन पण असू शकेल का. आणि जे आध्यात्मिक मार्गामध्ये श्रेष्ठ लोक आहेत ते म्हणतात हो आपल्या शरीरात जसा आत्मा आहे तसा एक आत्मा एक मोठा आहे. आपल्या शरीराला जसं मन आहे तसं विश्वाला पण सगळं मन आहे.
आणि म्हणून आयुर्वेदाची सायकियाट्रीचा जर अभ्यास करायचा झाला तर मी असं म्हणेन की आयुर्वेदाची सायकियाट्री ही सृष्टी उत्पत्तीच्या सिद्धांतापासून सुरू होते. ज्याने सृष्टी उत्पत्तीचे सिद्धांत सगळे वाचलेले आहेत, दर्शनशास्त्र वाचलेले आहे, तो आणखी डेप्थ मध्ये पुढे पुढे मानसवृत्तीचा अधिक चांगल्या पद्धतीने करू शकेल. पहिल्या वर्षाला पदार्थ विज्ञानात त्याचं नुसती छोटीशी काही मार्कांना टीप येते, एखादा प्रश्न येतो, काही जणांनी ऑप्शनला टाकलेला असतो तो विषय सांख्य, न्याय, वैशिष्ट्य, तर त्याच्यातलं परत सुद्धा काही गोष्टींचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. आणि आपल्या प्रॅक्टिसमध्ये आपण एक मानसिक आरोग्याच्या दृष्टीने एक वेगळी लाईफस्टाईल त्याचा काही विचार करू शकतो का, हे आपण रुग्णांपर्यंत पोहोचवू शकतो. आणि माइंड बॉडी रिलेशनशिप ज्या संपूर्ण जगामध्ये अतिशय आवडीचा जो विषय झालेला आहे ती आपल्याकडे वर्णन केलेलीच आहे. आपण बौद्ध तत्वज्ञान वाचलेलं आहे, उदाहरण म्हणून सांगतो. बाकी सगळ्या तत्वज्ञानाने कुठे ना कुठेतरी याचे उल्लेख सापडतात आपल्याला. गौतम बुद्धाला बोधिवृक्षाखाली जे काही ज्ञान झालं त्याच्यावरती त्यांनी जे जे काही सिद्धांत मांडले त्याचा एक सिद्धांत हा होता की श्वासाची गती आणि मनाचे विचार यांचा संबंध आहे. आणि आपल्या मनामध्ये जो कुठला विचार येतो त्याचा त्वरित शरीरावरती काही ना काहीतरी संवेदना त्याची निर्माण होत असते. तुमच्यामध्ये जे जे विपश्यना करून आलेले असतील किंवा ऐकलं असेल, वाचन केलं असेल, त्यांना माहिती असेल. आता इथे सुद्धा आपल्याला सुरू करता येईल ना माइंड बॉडी रिलेशनशिप. अशी कल्पना करा, मी आता इथे चिंच आणलेली आहे, आंबट ढाण चिंच आहे, कापूरलेली चिंच, छोटं आणलेलं आम्ही सगळेजण कार्यकर्ते मंडळी तुमच्यासमोर खातोय, त्यांना मीठ लावून त्याला खातो आहे. ती कल्पना करा. कल्पना केल्याबरोबर आता जिभेच्या ठिकाणी काय आवाज झाला आहे, थोड्याफार प्रमाणात लालास्त्राव वाढले, चिंच तर इथे नाहीये तेव्हा स्मृतीचा लालास्त्राव वाढले, जिभेच्या ठिकाणी एवढे म्हणून कळले. इंटेस्टाईन मध्ये काय चेंजेस झाले असतील, लिव्हर सिक्रेशन वरती काय चेंजेस झाले असतील, ब्रेन मध्ये काय चेंजेस झालेले असतील, हे आपल्याला फक्त जाणवत नाही एवढं. पण मनात येणारा प्रत्येक विचार हा शरीरावरती संवेदना निर्माण करू शकत असतो. म्हणून आपल्या दिनचर्या या अध्यायांमध्ये सद्वर्तन हे जे आपल्याकडे सगळं चॅप्टर दिलेलं आहे तो कशासाठी आहे, मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून तो सद्वर्तनावरती 2-2 पानं 3-3 पानं खर्ची पडलेले आहेत. सोप्या सोप्या पद्धतीच्या मेडिटेशन जगामध्ये 106 पेक्षा जास्त प्रकारचे मेडिटेशन आहेत, वेगवेगळ्या थिअरी आहेत. झेन पद्धतीचं मेडिटेशनचं तुम्ही जर वाचन केलं असेल, सिटिंग क्वाइटली डुइंग नथिंग, स्प्रिंग कम्स अँड ग्रास ग्रोज बाय इटसेल्फ. काहीच करायचं नाही, जे होते ते बघायचं, भासाकडे पण बघायचं. वाईटात वाईट विचार मनात आला तरी त्याला कोणी बघितला, चांगला चांगला विचार आला कोणी बघितला. व्हॉट नेक्स्ट वगैरे काही नसतं. जे आता आहे त्याच्याकडे तुम्ही स्वस्थ स्वतःच्या ठिकाणी स्थिर राहू शकता की नाही, या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिसमध्ये आम्ही कधी वापरणार. एखाद्या रुग्णाला आपल्याला बरं तू 10 मिनिटं असाच्या पद्धतीने मेडिटेशन कर, नुसतं ध्यान कर असं सांगणं वेगळं आणि त्याला एखाद्या काही स्टेप लिहून देता येणं किंवा सांगणं या पद्धतीने करून बघा 8 दिवस. मग त्याच्या दृष्टीने पण काही वाचनाची सुरुवात करायला पाहिजे. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रिलॅक्सेशन थेरपी वेगवेगळ्या आजकाल तर काय स्पामध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी शिरोधारा मसाज केरळला जाऊन आलेलं माहिती आहे, तिकडे किती मोठा प्रमाण आहे. आपण त्याला थोडंसं अधिक शास्त्रीय पद्धतीने या मन बुद्धी शरीर प्राणवायू यांच्यावरती काम करणाऱ्या सगळ्या ट्रीटमेंटचा अधिक चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिसमध्ये उपयोग करायला पाहिजे. मग पहिलं काम आपल्याला कुठलं करायचंय तर सगळीकडच्या रेफरन्सेस आपल्याला गोळा करायचे. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण संदर्भ करूया. आयुर्वेदाची सायकियाट्री ही काय फक्त एकाच 1-2 चॅप्टर मध्ये फक्त नाही. आयुर्वेदाची मानसशास्त्र हे जवळजवळ सर्व अध्यायांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ते विखुरलेलं आहे. किंबहुना त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेल कदाचित आपल्या ऋषीमुनींना मन आणि शरीर हे असं वेगवेगळे ट्रीट करा असा अभिप्रेतच नसावा करायचं. साधा सर्दीचा पडता खोकला झालेला असेल तरी सुद्धा त्याच्यातही कुठेतरी मनाचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणून कदाचित त्यांनी आणखी काही वेगळं वर्णन केलेलं नसेल ना. हा एक भाग आहे. सगळे जेवढे आपले ग्रंथ आहेत हे ग्रंथ वाचन करत असताना जिथे जिथे कुठेतरी आपल्याला मनासंबंधीचा बुद्धी संबंधीचा असे काही संदर्भ आढळले ते अंडरलाईन करून ठेवायचे. तर सगळ्यांचं एकत्रीकरण करायचं तुमच्या गुरूंकडे सरांकडे ते तुम्ही सबमिट करा. 6 महिन्यामध्ये बघा आयुर्वेदाची सायकियाट्री कशी
हळूहळू स्वतंत्र पद्धतीने डेव्हलप व्हायला सुरुवात होऊन गेली. अगदी ज्वरचिकित्सेमध्ये सुद्धा आपल्याला कितीतरी संदर्भ सापडतात. आणखी एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला काही हिट म्हणून काही गोष्टी सांगून ठेवतो. काय काय वाचावं निदान पदार्थ विज्ञान परत एकदा वाचायचे. जरी फायनल इयरला तुम्ही गेलेले असाल तरी सुद्धा पदार्थ विज्ञान परत वाचा. पदार्थ विज्ञान प्रॅक्टिसमध्ये वापरण्याचा विषय आहे हे आधी आपली मानसिकता आधी आपली झाली पाहिजे. शरद शारीरस्थान अध्याय 1 जरूर वाचा. वर्वरत्व एखाद्या काही वेळेला नुसताच आध्यात्मिक वाटतो, त्याच्या पाठीमागे आणखी गणितार्थ काय आहे तो तज्ञ विज्ञानकडून आपण समजून घेतला पाहिजे. मग अशी मी उल्लेख केला दर्शनशास्त्र त्यांचा एकदा परत अभ्यास करायचा आहे. ग्रह भूत चिकित्सा आदीचे जे संदर्भ येतात ना त्याच्याविषयी सुद्धा टीकाकारांनी किंवा अनेक वैद्यांनी वगैरे चांगले चांगले मतं मांडलेली आहे. राष्ट्रीय म्हणजे नेमकं एखादा म्हणायचं जनतेचं म्हणणं आहे किंवा काही विशिष्ट जीवजंतूंचा संबंध असतो. रात्रीच्या वेळेला त्यांच्या ऍक्टिव्हिटी अधिक पद्धतीने वाढत असतात वगैरे ते त्या गाण्यात टाकावे का काही इथपासून तर या सगळ्या यांची जी लक्षणं वर्णन केलेली आहेत त्या लक्षणांचा थोडंसं व्यवहारात काही दिसतो का ते नाव सोडून द्या. रेवती नक्षत्राची बाधा झालेली आहे का यक्षोन्मत्त पुरुष वगैरे ही नावं सोडून द्या. पण त्यांची जी लक्षणं वर्णन केलेली आहे त्यातल्या अशी मिळती जुळती कोणती लक्षणं आपल्याला कुठल्या रुग्णांमध्ये आढळतात. सगळीच्या सगळीची काय आपल्याला सगळी लक्षणं पूर्ण पॅरेग्राफ रुग्णाची जुळला पाहिजे अशातला भाग नाही. 1-2 लक्षणं मिळती जुळती असली तरी कुठेतरी मनाला त्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर यायला पाहिजे. हितोपदेश काउन्सिलिंग मध्ये अतिशय उपयोगी पडणारा हा विषय आहे. प्रत्येक अध्यायामध्ये एक तरी तुम्हाला आयुर्वेदाचा उत्कृष्ट सल्ला सापडतो. आदर्श आणि चांगल्या जीवनशैलीसाठी कोणत्या कोणत्या गोष्टी करा. गेली 5 वर्ष झाले हितोपदेश म्हणून मी श्लोक कलेक्ट करतोय आणि आयुर्वेद पत्रिकेच्या पहिल्या पानावरती एखादा हितोपदेश सापडला की तो लिहितोय. अजूनही कुठलेही पान आपण जुन्या ग्रंथांमध्ये उघडलं की कुठेतरी काहीतरी एखादा वेगळा हितोपदेश सापडतो. मला असं वाटलं की 2-1 वर्ष आपण महिन्यातला एक अंक 12 अंक 24-25 पिकल होती पण नाही अजूनही ते सापडतात. मग हे एवढे हितोपदेश वेगवेगळ्या ठिकाणी देण्याचं कारण काय. या सगळ्या हितोपदेशांचं कलेक्शन हा सुद्धा आयुर्वेदिक सायकॅट्रीचा एक भाग आहे. त्याच्यातला गणितार्थ काय तो मी थोडक्यात तुम्हाला पुढे समजावून सांगतो. कल्प आणि रोगाधिकार. कल्प आपण वाचतो वेगवेगळ्या वैद्यांकडे ज्यावेळेला प्रॅक्टिसला जातात तुम्ही तर बऱ्याच वेळा काही विद्यार्थी इथलं मला कल्पना नाही पुण्यातली पण नाशिकला बऱ्याच वेळा जे काही विद्यार्थी जातात सगळं लक्ष कुठे असतं. सर ड्रग कोणता वापरतात, सर औषध कोणतं वापरतात तिकडे सगळं लक्ष असतं. सरांनी टायफॉइडला परिपाठा वापरला किंवा आणखी काही कुठलं कामधुरा वापरली पण ड्रग भरपूर आहे. रुग्ण जसा औषधाने बरा होतो तसा तो ते औषध का दिलं त्याच्या पाठीमागे विचार काय केलेला आहे निदान काय केलं हे बरा होत असतो. मग आता ह्या सगळ्या कल्पांचा अभ्यास करत असताना खाली जे इंडिकेशन दिलेले असतात त्या इंडिकेशनचा अधिक पद्धतीने अभ्यास करायचा आहे. कोल्हटकर सरांनीच आपल्याला पूर्वी तुमच्याकडे माहिती असेल गोष्ट सांगितली होती नेत्ररोग आणि चंद्रप्रभावतीची. एक रुग्ण सेन्सिटिव्ह त्यांच्याकडे कसा होता औषध घेतल्यानंतर त्याच्या शरीरावरती त्याला जाणीव व्हायची वेगवेगळ्या ठिकाणी ते औषध कसं फिरतं आहे किती सेन्सिटिव्ह असू शकतात रुग्ण. सर तर म्हणाले त्यावेळेला की चालते बोलते फिरते लॅबोरेटरी असे सुद्धा काही रुग्ण असू शकतात आणि कित्येक वेळेला आधुनिक शास्त्रामध्ये अशा त्यांना सायकियाट्रिक ट्रीटमेंट म्हणून एखाद्या वेळेस काही त्यांना असं बाजूला टाकण्याची शक्यता असते. त्याने ज्या वेळेला नेत्ररोगासंबंधीची काही लक्षणं आपल्या मूत्ररोगासंबंधीची लक्षणं सांगितली होती आणि चंद्रप्रभावती दिल्यानंतर 3-4 दिवसांनी रुग्ण आला होता सरांकडे आणि त्यांनी सांगितलं होतं चंद्रप्रभावती ही डोळ्यांवरती फार छान काम करते हो. आणि मग पुढच्या स्टडीमध्ये असं लक्षात आलं की चंद्रप्रभावाच्या मुस्ता भूनिंबम सुरदारूच्या आणि पुढे इंडिकेशन मध्ये दंतरोगे मुखरोगे नेत्ररोग शब्द आला की त्याच्यामध्ये. मग तो जर कारांचं म्हणणं असायचं की जर आपल्याला इंडिकेशन वेगळाच जर आपल्याला मनाची बसलेलं असतं की चुकीचं पित्ताची माता पित्तपादाची चूर्ण खोकल्याचं काय आलं इंडिकेशन मध्ये आणखी ज्या वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यांचा स्वतंत्र अभ्यास व्हावा. आणि मानस रोगाच्या बाबतीत मी असं म्हणेल की या इंडिकेशन मध्ये मानस रोगासंबंधीचा एखादा संदर्भ सापडतो का तो आपण बघायला काय हरकत आहे त्याच्याकडे अंडरलाईन करून ठेवायची आपल्याला. एखाद्या त्वचा रोगावरती वर्णन केलेल्या तिक्तकृत्याच्या पाठामध्ये उन्मादनाशनम असंही कुठेतरी आपल्याला इंडिकेशन सापडतं. अपस्मादासन इंडिकेशन सापडतं. व्यवहारात तर तो पाठ त्याच्यासाठी आम्ही कधी वापरलेला नसतो. मग कल्पांचा अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये
वर्णन केलेले जे मानस संबंधीचे संदर्भ आहे त्यांचंही कलेक्शन आपल्याला करणं रोगाधिकाने गरजेचं आहे. ऋतुचर्यामध्ये सुद्धा आपल्याला काउन्सिलिंगला उपयोगी पडण्यापासून तर मानसशास्त्राचा कसा विचार करावा याच्या संबंधीचे अनेक संदर्भ मिळणार आहेत. दिनचर्या अध्यायामध्ये तर कित्येक श्लोक असे आहेत की जे तुम्ही काही डिप्रेशनच्या पेशंटला, एन्झायटीच्या पेशंटला त्या श्लोकांचा आधार घेत सांगू शकता. सुसंवादाचे कौशल्य, सॉफ्ट स्किल वगैरे वगैरे सगळे आजच्या काळातले जे विषय आहेत, कुठेतरी 1-2 श्लोकांमध्ये कमी शब्दात सगळं सार वर्णन केलेलं आपल्याला दिनचर्या अध्यायामधल्या सुद्धा श्लोकांमध्ये सापडतं. वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या प्रार्थना देवदेवादिकांच्या, मी असं म्हणेन अष्टांग हृदय, पहिल्याच पानावरचा पहिला श्लोक, रागादी रोगान सततान शक्तान. तिथे ज्वरादी रोगान, कासादी रोगान शब्द नाही वापरला. रागादी रोगान, राग, लोभ, द्वेष, मदमत, फक्त मनासंबंधीचे विचार आहेत. पुढे सुद्धा औत्सुक्य, मोह, आरती. पहिल्याच 2 ओळी वाग्भटातल्या ही सायकेट्रीची प्रार्थना आहे. मनासंबंधीचा अधिक त्याच्यामध्ये विचार केलेला आहे. अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रार्थना, त्यांच्या कलेक्शनचा विषय आहे आपल्या पुढे. रसायन चिकित्सेमध्ये सुद्धा मनासंबंधीचे अनेक संदर्भ आपल्याला सापडतात. ओझा संबंधीचा केला गेलेला विचार, विदेश दुर्बलो भिष्णू ध्यायती, आपल्याला पाठ आहे. परीक्षेमध्ये उत्तर आपण त्याचं बरोबर देतो, पण व्यवहारामध्ये आपण याचा हा जरा थोडासा विदेशी आहे. फोबियाचा पेशंट असेल, अगोरा फोबिया वगैरे सगळे वेगवेगळे प्रकार पडतात. दुर्बलो विष्णू ध्यायती, व्यथितेंद्रिय झालेला म्हणजे नेमका काय, असं रुग्णालयामध्ये आपल्याला कोणतरी दाखवलेलं आहे. हे त्या मनाने कमी आढळतं. तज्ञ वैद्यांकडे त्याचे रुग्ण असतातही, पण या ओझ्या संबंधित आणखी डिटेल विचार केला तरी सुद्धा मनापर्यंत आपल्याला पोहोचता येऊ शकतं. आणि मग शिरोधारा, अभ्यंग वगैरे जे सगळे वेगवेगळे ट्रीटमेंट आहेत त्यांचा शास्त्रीय अभ्यास करायचा आहे. उन्माद, अपस्मार आणि अतत्वाभिनिवेश यांचा अभ्यास करत असताना मी आता एक छोटासा विचार मांडेल की जसं काही वैद्यांचं म्हणणं आहे की आता ज्वर हा एक आजार नाही आहे. ज्वर हा त्या एक ग्रुपचं वर्णन आहे, एका विशिष्ट ग्रुपचं वर्णन. आपण डेव्हिडसनचं सुद्धा पुस्तक वाचायला घेतलं, काय असतो अनुक्रमणिकेमध्ये कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस, आणि त्याच्या घरी वेगवेगळ्या यादी दिलेली आहे. असं काही आता कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस हा काही एक आजार आहे का? त्याच्या अंडर अनेक प्रकारचे आजार येणार आहे. तसं ज्वर म्हटलं की त्याच्या आतल्या प्रकरणाला सगळीकडे श्लीपदापासून रोमांतिका, शीतला इथपासून तर कामाचे ज्वर, मानस ज्वराची चिकित्सा, हे सगळे संदर्भ येतात. ज्वरामध्ये जसे अनेक आजारांचं एकत्रीकरण केलं तसं उन्माद, अपस्मार हे एक प्रकारचे ग्रुप आहे. उन्माद नावाला फक्त एकच आजार असला पाहिजे असं आपण का बरं समजावं? त्या उन्माद प्रकरणामध्ये वर्णन केलेले जेवढ्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या वेगवेगळ्या आधुनिक शास्त्रामध्ये वर्णन केलेले जे वेगवेगळे आजार आहेत त्या ग्रुपचं ते रिप्रेझेंटेशन करण्याचा तिथे तो प्रयत्न झालेला आहे. अपस्माराच्या बाबतीत थोडंसं आणखी वेगळ्या पद्धतीने चिकित्सा देताना उन्माद अपस्माराची चिकित्सा एकाच पद्धतीने दिली तरी चालते असं तर्काचार्य म्हणतात. आणि अतत्वाभिनिवेशाचे तो मुद्दाम सेपरेट आजार वर्णन करावा लागलेला आहे. गदोद्वेगासारखे काही वेगळी वर्णन ग्रंथकारांना करावी लागली. नंतरच्या काळात त्यांना लक्षात आलेली काही मानस लक्षणं तो आपण एक जर एकच आजार आहे असं समजून पाहिजे. अपस्मार, इपिलेप्सी, ठीक आहे ना. उन्माद काय बघ, सिझोफ्रेनिक पेशंट वेडावाकडे हालचाली कधी ते आरडाओरडी करत नाचणं, बाहेर फिरणं म्हणजे उन्माद. असं जर आपल्या मनामध्ये गणित बसलं असेल तर ते आपल्याला आधी काढून टाकणं गरजेचं आहे. शारीरिक व्याधी आणि शारीरिक व्याधींच्या बाबतीत सुद्धा भले तो रुग्ण संजीवाचा असेल, भले त्याला केवळ पृष्ठशूल आहे, दोघात काही नाही, त्याच्या कधी कुठेतरी पूर्व रूपांमध्ये किंवा कधी कधी काही रूपांमध्ये एखादा काहीतरी मानस संदर्भ आपल्याला अनेक ठिकाणी सापडू शकतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा स्टडी केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की आयुर्वेदिक डॉक्टर, वैद्य मंडळी आपण जगाला 4 प्रकारच्या थेरपी देऊ शकतोय. एक सायकोथेरपी, दुसरी बिहेवियर थेरपी, रिलॅक्सेशन थेरपी आणि ड्रग थेरपी. या 4 गोष्टी ज्याची आज जगाला नितांत गरज आहे. सगळ्या वेस्टर्न कंट्री धावतायत
पूर्वेकडच्या देशांकडे, आणि ह्या 4 पैकी काही आपल्याला अधिक चांगलं मिळते का याच्यासाठी ते शोधता आहे. मग याच्यापेक्षा इतर पुष्कळ गोष्टी आहेत आपल्याकडे, पण त्यातल्या त्यात जगाला आवश्यक असणाऱ्या 4 गोष्टी या आपल्या ग्रंथांमध्ये दडलेल्या आहेत. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर मी असं म्हणेन की सायकोथेरपीच्या याच्यामध्ये चरक विमानस्थान अध्याय, डिटेल एक्झामिनेशन ऑफ मानस भावा, तर आपल्या विमानस्थानामध्ये आपल्याला त्याचे संदर्भ आपल्याला सापडू शकतात. तत्व परीक्षा, कशा पद्धतीने तत्व परीक्षण करावं त्याचे संदर्भ आपल्याकडे येतात. या सगळ्या गोष्टींची परीक्षण केल्यानंतर आपल्याकडे फक्त आज केवळ सायकोथेरपीसाठी मनाचं केलेलं परीक्षण आणि त्याचे हे एवढे 50 पॉईंट हा स्वतंत्र पार्ट अजून वेगळा केलेला गेला नसल्यामुळे त्याच अध्यायामध्ये ते सगळं एकत्र कुठेतरी आलेला असल्यामुळे आपल्या तो मुद्दा लक्षात येत नाही. पण ती सायकोथेरपी आपल्याला ग्रंथांमधून वेगवेगळ्या ठिकाणी निश्चितपणे मिळू शकते. त्याचे काही संदर्भ सुद्धा पाहिजे असेल तर मी तुम्हाला देऊ शकेल. एक उदाहरण म्हणून जर सांगायचं झालं तर एक विमानस्थान 4 ते 8 अध्यायामध्ये अनुमान प्रमाणाची वर्णन केलेली आहे. एक उदाहरण म्हणून सांगतो. त्याच्यामध्ये आसक्तीवरतून रजोगुण कसा ओळखावा, मोह हा गुण अज्ञानावरतून कसा ओळखावा रुग्णाच्या, द्रोह हा गुण ओळखायचा असेल तर कोणत्या गोष्टींचा विचार करावा, शोक, उत्साहावरतून वीर्याची परीक्षा होत असते, त्यानंतर धृतीची परीक्षा कशी करावी, अगदी एक अर्ध्याचा त्यांनी वर्णन केलेली आहे. एक प्रवर, मध्यम आणि अवर्तत्व परीक्षणांचा विचार विमानस्थानात केलेला आढळतो. या सगळ्या गोष्टींचा आयुर्वेदिक सायकोथेरपीमध्ये आपल्याला वापर करायचा आहे. त्याच्यानंतर बिहेवियर थेरपी, मगाशी मी जे उल्लेख केला की वेगवेगळ्या ठिकाणी केलेले हितोपदेश दवाखान्यात वापरायचे आपल्याला, आणि ते बिहेवियर थेरपीमध्ये आपण वापरू शकतो. अष्टांग संग्रह दिनचर्या अध्यायामध्ये आलेल्या एक श्लोकाचे उदाहरण देतो. समजा अशी कल्पना करा तुमच्याकडे स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी कोणीतरी आलेले, ताणतणाव आहे मनावरती, आणि तुम्ही त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने काउन्सिलिंग करताय, काही औषधं पण दिलेली आहे. अष्टांग संग्रहकार सांगतात, आरोग्य विभव प्रज्ञा वयो धर्म क्रियावता आयुष्यस्त हितम चोक्तम विपरीतम विपरीते. त्याचा अर्थ असा आहे, प्रत्येक व्यक्तीला, म्हणजे ग्रंथकार म्हणतात प्रत्येक व्यक्तीला एक 4-5 गोष्टींचे काही लिमिटेशन्स आहेत. इंटेलेक्च्युअल कपॅसिटी, वेल्थ कपॅसिटी, हेल्थ कपॅसिटी, प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी, या सगळ्या आपापल्या कपॅसिटींचा विचार करायचा आणि आपल्या आयुष्याचं प्लॅनिंग करत असताना एक बॉर्डर लाईन आखून घ्यायची, त्या बॉर्डर लाईनच्या आतमध्ये राहण्याचा प्रयत्न करायचा. त्यात त्यांनी वयाचा विचार करायचा नाही. वयो धर्माचार, धर्माचार्याचा अर्थ काही फक्त धार्मिक अर्थाने नाही, आपण स्वीकारलेलं प्रोफेशन. मी एक आयुर्वेदिक डॉक्टर आहे, माझा इन्कम सोर्स असून किती असणार आहे, माझी तुलना मी काय लगेच सर्जनशी करायची का ॲलोपॅथी मधल्या, किंवा एखादा किराणा दुकानदार असेल त्याचं व्यवस्थित नीट चांगल्या पद्धतीने तो व्यवसाय करणं, त्याच्यावरती पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करणं, त्याचा तो स्वतःचा एक धर्माचार, त्याची स्वतःची आचारसंहिता ही एक वेगळी आहे. प्रत्येकाने आपापल्या लिमिटेशनचा विचार करून त्या लिमिटेशनच्या आतमध्ये राहण्याचा प्रयत्न करायचा. समजा नाही राहिलं गेलं आपल्याकडून, त्या कपॅसिटीज कशा वाढवायच्या याच्यासाठीचे उपाय वेगळे असते, पण जोपर्यंत त्याचा अभ्यास होत नाही तोपर्यंत त्याच्या आत राहायचंय, नाहीतर विपरीतम विपरीत. आणि आपण बघतो अगदी मोठ्या हार्ट सर्जन पासून तर खूप स्ट्रेस खाली असणाऱ्या मंडळींना अकाली एकदम हृदरोगासारखे कशा केसेस घडलेले असतात ते पण आपण बघितलेलं असतं. त्यावेळेला अष्टांग संग्रहाचा तो श्लोक आढळतो. पेशंटला त्याची लाईफस्टाईल, त्याचा रोजचं रुटीन ठरवून, कशा लिमिटेशन ठरवून द्यायच्या आम्ही या बिहेवियर थेरपीमध्ये देऊ शकतो. आधुनिक काउन्सिलर काय करतात, लॉ ऑफ ॲव्हरेज शिकवतात. काही वेळेस लॉ ऑफ ॲव्हरेज असं सांगतो की जगामध्ये काय 5%, 8% लोक एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहेत. गाण्याच्या याच्यामध्ये बाबा काय लता मंगेशकर या एक्स्ट्रा ऑर्डिनरी, आणखी काय बिल गेट्स संपत्तीच्या याच्यामध्ये आणखी एक्स्ट्रा ऑर्डिनरी, असे 5, 6, 8% आहेत. उरलेले 85%, 90% तुम्ही आम्ही लोक ॲव्हरेज कॅटेगरीमध्ये आहोत. पण जरी आपण ॲव्हरेज कॅटेगरीमध्ये असलं तरी त्याचं न्यूनगंड किंवा दुःख वाटून घ्यायचं कारण नाहीये. 90% सगळेजण ॲव्हरेज कॅटेगरीतला आहेत, म्हणून त्या उरलेल्या 10%ला महत्व आहे. अशी कल्पना करा, सोबतचे सगळे एक्स्ट्रा ऑर्डिनरी झाले. एक जण काय आढळतात एक्स्ट्रा ऑर्डिनरी, दुसरा काय आणखी वेगळा याच्यातला, सगळं जग एक्स्ट्रा ऑर्डिनरी झालं. जगाचा बॅलन्सच बिघडून नाही. उलट फार मोठ्या समस्या निर्माण होणार आहेत किंवा मोठमोठे संघर्ष होणार आहे, अशा अनेक गोष्टी त्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून थोडंसं ॲव्हरेज पद्धतीने काही गोष्टींचा लाईफमध्ये विचार करावा असं आधुनिक शास्त्रात काउन्सिलर शिकवतात.
मला वाग्भटातला दिनचर्या अध्यायातला श्लोक अर्ध्या वेळेतच आठवतो. वाग्भट काय म्हणतात, सर्व धर्मेषु मध्यमाम. अर्ध्या वेळेत सगळ्या गोष्टींचं सार सांगून टाक. मध्यमामचा दुसरा पण अर्थ आहे, बौद्ध तत्वज्ञानानुसार ते साधनेचा जो प्रकार आहे तो एक वेगळा अर्थ आहे. पण आपण मध्यम नेहमी सर्व गोष्टींमध्ये मध्यम मार्गाचा नेहमी स्वीकार करावा. हार्मोनी स्ट्रेस मॅनेजमेंट मधली टीप आहे. आम्ही याचा व्यवहारामध्ये वापर करू शकलो तर आम्ही अधिक पुढे जाणार आहोत. एक उदाहरण म्हणून फक्त दोन मी तुम्हाला बिहेवियर थेरपीचे सांगितले. रिलॅक्सेशन थेरपीवरती जास्त सांगण्याची काही आवश्यकता नाही. तुम्हाला अभ्यंग, मसाज, बर्गन या सगळ्या गोष्टींची त्याची माहिती आहे. आपण पुढे चर्चेमध्ये आणखी गोष्टींचा विचार करूया. ड्रग थेरपीच्या बाबतीत मात्र मी असं म्हणेल, ठीक आहे, ब्राह्मी, शंखपुष्पी वगैरे नेहमीचे ड्रग आहेत, पण ह्याच्या व्यतिरिक्तही इतर अनेक वनस्पतींच्या वर्णनामध्ये मनासंबंधीचे ज्या वेळेला उल्लेख आलेले असतात त्यांची आमच्याकडे लिस्ट कुठे तयार आहे. शतावरीचं नाव मांगल्य आहे. मग मांगल्य हे लक्षण मनासंबंधीचं आहे की का फक्त घरामध्ये मंगलमय वातावरण निर्माण करते, म्हणजे काय करते शतावरी? शेवटी मनाला कुठेतरी प्रेरणा देऊन त्याच्यावरती त्याचं काम होत आहे. कुष्मांड मनावरती काम करणारी वनस्पती आहे. लसूण, लसणाचा केला गेलेला वापर, पुराण घृतासंबंधीचे वर्णन आपल्याकडे जे सापडतात आजच्या काळात ते शक्य नाहीये, पण रुद्राक्ष आहे, मोहरी आहे, मोहरीच्या ठिकठिकाणी केलेला सर्षप मानसरोवरच्या बऱ्याच ठिकाणी आणि स्किन डिसीज मध्ये सुद्धा काही ठिकाणी सर्षप तेलाचा अधिक वापर करायला सांगितलेला आपल्याकडे. म्हणजे कदाचित ते दृष्ट काढताना मीठ मोहऱ्या ओवाळल्या जायच्या. आपण दृष्ट काढताना तिथे सुद्धा मोहरी आलेली आहे आणि मानसरोवरामध्ये सुद्धा सर्षपाचा वेगळ्या ठिकाणी वापर केलेला आहे. अशी एक 60, 70, 80 वनस्पतींची एक स्वतंत्र लिस्ट ड्रगची आपण जर केली आणि त्यातल्या काही भाग आपण व्यवहारात वापरायला सुरुवात केली तर आपण अधिक चांगल्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने काही आजार आपण ट्रीट करू शकणार आहोत. थोडस पुढे जाऊया आपण. एक आधुनिक शास्त्रामध्ये ठीक आहे, आपल्याला काही त्यांनी काय काय केलं याच्याशी फार डिटेल जायचं नसलं तरी एक जनरल नॉलेज म्हणून काही गोष्टींचा विचार करायचा झाला तर मी असं म्हणेल त्यांनी काय काय वर्गीकरण केलेलं आहे. आधुनिक शास्त्र आहे, जुन्या काळात खूप प्रकारचे क्लासिफिकेशन आहे. एक जुन्या पद्धतीचं क्लासिफिकेशन असं आहे, मेजर, मायनॉर, मेंटल, हँडिकॅप या 3 ग्रुपमध्ये जनरली आधुनिक शास्त्रामधले मंडळी डिवाइड करतात पेशंट त्यांच्याकडे आल्यानंतर. त्याच्यात मेजर आणि मायनॉर डिसऑर्डरच्या बाबतीत पुढे त्यांनी आणखी बरेच वर्गीकरण केलेले आहे. मेजरमध्ये परत ऑर्गॅनिक, फंक्शनल. ऑर्गॅनिक त्या दुसरे पण नावं दिलेले, डायनॅमिक, अडायनॅमिक. ऑर्गॅनिक याचा अर्थ काय वा मेंदूमध्ये झालेले खरोखर मोठे बदल असतात किंवा एखादा ऍक्सिडेंट झाला, ट्युमर झालेला आहे, असे काही आघाताच्यापासून तर वेगवेगळे केमिकल चेंजेस पर्यंत सगळ्या गोष्टी या ऑर्गॅनिकच्या अंतर्गत. फंक्शनल याच्यामध्ये सिटी स्कॅन पासून तर सगळे रिपोर्ट नॉर्मल, कुठे काहीच सापडत नाही. पण पेशंटला मात्र काहीतरी तिथे मानसिक त्रास होता आहे त्या सगळ्या कॅटेगरी त्यांनी पण आणि डिसऑर्डर तर मेजर आहे त्या फंक्शनल याच्यात टाकलेल्या आहे. आणि मायनॉर याच्यामध्ये सायकोन्युरोसिस, पर्सनॅलिटी डिसऑर्डर, अल्कोहोलिझम, ड्रग ॲडिक्शन, सायकोसोमॅटिक डिसऑर्डर, सायकोसेक्शुअल डिसऑर्डर अशा काही वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला सापडतात. सायकोन्युरोसिस तर त्यांची जी काही वर्णनं समजा आपण वाचली, आपला जर आयुर्वेदाचा अभ्यास चांगला असेल तर असं वाटतं अरे आपल्याकडच्या काही गोष्टींची कॉपी नाही केलेली त्यांनी. गडोद्वेगा संबंधीची काही वर्णनं वाचली, आणखी टीकाकारांनी काय म्हटलेलं आहे तर आपल्याला तिकडची अरे हे थोडंसं हे आपल्याकडचं तिकडे घेतलंय का काय, फक्त त्यांनी त्याचा पुढचा आणखी डिटेल स्टडी केलेला आहे आणि आमच्याकडे फक्त तो श्लोक उपलब्ध आहे असा आवाज निर्माण होतो. त्याच्यानंतर पर्सनॅलिटी डिसऑर्डर मध्ये सुद्धा तुम्ही बघा हे जे ग्रहबाधा, यक्षोन्मत्त पुरुषाची लक्षणे वगैरे वगैरे जे सगळे संदर्भ आपल्याकडे आढळतात त्या सगळ्यांच्या लक्षणांचा एकदा अभ्यास केल्यानंतर आपल्याला पर्सनॅलिटी डिसऑर्डर जे काही आधुनिक शास्त्राला म्हणायचं आहे त्याच्या संबंधीची काही वर्णन आपल्याकडे सापडतात. अल्कोहोलिझमला मद्यापासून तर सगळ्या गोष्टी आपल्याकडे आधीच चांगल्या पद्धतीने दिलेल्या आहेत. मी तर उलट म्हणेल प्रज्ञापर आधाराचा सविस्तर डिटेल विचार केल्यानंतर ड्रग ॲडिक्शनच्या ट्रीटमेंटला आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने विचार करता येतो. फक्त अजून सायकोसेक्शुअल डिसऑर्डरचा जो विषय ना माझा असं वैयक्तिक मत आहे की आपल्याकडे काही नाही असं आपण म्हणू शकत नाही, पण जरा थोडंसं अधिक आपण वैद्य मंडळाने या गोष्टीवरती अधिक भर द्यायला पाहिजे. सायकोसेक्शुअल डिसऑर्डर ही आज बऱ्याच वेळेला मोठी समस्या आहे. थोडेसे काही ठिकाणचे संदर्भ आपल्याला गोळा करता येतात त्या संबंधी, पण तरी सुद्धा रुग्ण परीक्षा या दृष्टीने ज्यावेळेला विषय येतो त्याच्यासाठी आपणच संशोधन करून या विषयावरती काही आपण आपल्या क्रायटेरिया आयुर्वेदाचे क्रायटेरिया ते आपण डेव्हलप करायला पाहिजे. आणि सगळ्या गोष्टींचा काबर आपण विचार करायचा
तर तज्ज्ञ मंडळी असं सांगतात की जनरल प्रॅक्टिसमध्ये येणारे जेवढे रुग्ण असतात त्यातले 40% रुग्ण तरी कमीत कमी या मायनॉर डिसऑर्डर संबंधीची काही लक्षणं असण्याची त्यांना शक्यता अधिक असते, ते आपल्याला ओळखायला पाहिजे. आणि पुढे जाऊन तर काही तज्ज्ञ मंडळी असे सांगतात मायनॉर डिसऑर्डर जेवढं वर्णन केलेलं आहे आधुनिक शास्त्रात त्यातल्या साधारणतः 15%च्या आसपास काही लक्षणं आम्हाला सगळ्यांनाच थोडेफार लागू होत असतात. म्हणजे तज्ञांच्या म्हणण्यानुसार तुम्ही आम्ही सगळेजण 15%, 20% थोडेसे मायनॉर डिसऑर्डर असतो. व्यवहारात आपण शब्द वापरतो, तो फार तिरकट आहे, तो फार घुमा आहे, तो फार शिष्ट आहे, ती फारच हळूहळू आहे, तो फारच जरा काय फिजिकल आहे वगैरे वगैरे शब्द आपण व्यवहारात वापरत असतो. अहो त्याच्यातले 10%, 15% लक्षणं हे मायनॉर डिसऑर्डर संबंधित असू शकतात. याचा कधी आमच्या मनात विचारच नाही. फक्त तज्ञ असं म्हणतात की 20%च्या पुढे जर ती लक्षणं जायला लागली आणि त्याच्यामुळे तुमचं स्वतःचं रुटीन काही डिस्टर्ब होत आहे असं जर वाटलं किंवा तुमच्यामुळे इतरांचं रुटीन डिस्टर्ब होते असं जर वाटलं तर फक्त थोडासा तज्ञांची चर्चा करावी लागते त्याविषयी. हाच एक त्याच्यामध्ये एक गरजेचा भाग असतो. आणि त्यांनी पुढच्या वर्गीकरणामध्ये तर त्यांनी जे जे काही वर्णन केलंय हे पण नावं तुम्ही ऐकली असतील. ऑब्सेशन, स्किझॉइड, हिस्टेरिकल, सोशिओपॅथिक या पद्धतीने त्यांनी आणखी काही जुन्या काळातले काही वर्गीकरण आणि आता आणखी नवीन क्लासिफिकेशन येतात ते त्यांचे. थोडंसं वाचन एवढ्यासाठी करायचं की आपल्याला आपल्या ग्रंथातले संदर्भ शोधत असताना एकदम स्ट्राईक झालं पाहिजे, अरे याचा संदर्भ इथे बरं का आपल्या ग्रंथांमध्ये. आता एन्झायटी न्यूरोसिस, एन्झायटी कॉमन शब्द आहे. काय हो एन्झायटी म्हणजे माहिती कोणाला? कशाला म्हटलं जातं? समवॉट म्हणजे आधुनिक शास्त्र असं सांगतं की समवॉट इनर चेंजेस विथ बॉडी इफेक्ट. आतल्या बाजूला मनामध्ये काही बदल झालेले असल्यामुळे तुमच्या शरीरावर त्याचे झालेले परिणाम. तुम्ही आम्ही 15%, 20% अनेक वेळेला एन्झायटीचे आन्सर टाकूच नाही. परीक्षेच्या वेळेचे आठवण होते. ओरल एक्झामिनेशन आहे, काय तहान भूक सगळं विसरलेलं असतं. आई सांगते थोडा भात खाऊन जा. नाही नको दुपारी परीक्षेहून आल्यानंतर पाचक स्त्राव बंद झालेला आहे. तिथे ओरलच्या ठिकाणी सुद्धा आज नमून एक जर परीक्षेतून विद्यार्थी बाहेर आला की त्याच्या भोवती सगळं एकदम गोळा होतात. तर काय विचारलं त्याला? मग त्यांनी जे सांगितलं ते लगेच पुस्तक उघडून वाचून घ्यायचं एकदा. हो एक्झामिनरकडे भरपूर स्टॉप असतो तर काही पण विचारू शकतो. पण आपण एन्झायटीचे आन्सर सगळे त्यावेळेला शरीरावर निर्माण झालेले बरेच एन्झायटी असतात. लहानपणापासून धाकामध्ये जे राहिलेले असतात, अति धाकामध्ये, अति शिस्तीमध्ये आणि मोठेपणी हळूहळू 40 नंतर कदाचित त्यांच्यामध्ये अँझायटी न्यूरोसिसची काही लक्षणं आपल्याला दिसू शकतात. त्याच्यामध्ये आपल्याला त्यातल्या त्यात परीक्षणांमध्ये आरोग्यदृष्ट्या असं लक्षात येतं की हीन तत्व रुग्ण, त्यात रजोगुण प्रधान आणि वातपित्त किंवा पित्तवात पर्सनॅलिटी असं जर काही कॉम्बिनेशन असेल तर त्याची फॅमिली हिस्ट्री लहानपणापासून तो कसा वाढलेला आहे, कोणत्या वातावरणात वाढलेला आहे याचाही कुठेतरी आपण निदान परिवर्तनाच्या वेळेला विचार करणं गरजेचं असतं सगळ्याचा. त्याच्यामध्ये प्रश्न होतात. म्हणजे काही काही गमतीने असं म्हटलं जातं घड्याळाच्या 2 काट्यांच्या कचाटात सापडलेला सुद्धा व्यक्तिमत्व असतात काही जण. 6 वाजता उघडला म्हणजे उघडला, 11 वाजता अर्धी पोळी पडली पाहिजे म्हणजे पडली पाहिजे. और रेल्वे स्टेशनवरती सुद्धा जाऊन उभे राहिले ना, गाडी गेल्या 10 मिनिटं अवकाश आहे, एका जागी फक्त बघतच नाही, परत उठतील आली का गाडी, तिथे जातात त्याच्यामध्ये वापरून बघतात आली का, हा दिसतंय बरं का लांब काहीतरी होते झाली असेल आपली गाडी. एन्झायटीचा अंतर रुग्ण असतो. मग त्याचं सत्व परीक्षण आयुर्वेदिक पद्धतीने आपल्याला कॉन्फिडंटली करायचं आहे काही दिवसांनी. त्याच्यानंतर हिस्टेरिकल पर्सनॅलिटी सुद्धा तुम्हाला आपल्याला व्यवहारामध्ये बऱ्याच वेळा दिसणार आहे. काही रुग्णांनी केलेलं एक खरं खुरं नाटक असा त्याचा शब्द आपण वापरायला हरकत नाही. खरा तो आधार नसतोच त्याला झालेला सुरो पॅरालिसिस, डॉक्टर हात उचलता येत नाहीये, सगळं प्राण सुरून गेलेले इथपासून तो खूप फिट आलेली असते. व्हिजिटला बोलावून येतं, हो डॉक्टर डॉक्टर पडलाय झाला ना. मग तिथे गेल्यानंतर आपल्याला आधी ओळख करायला पाहिजे हे रुग्णांनी केलेलं खरं खुरं नाटक आहे का काय. इतरांचं लक्ष वेधून घेण्यासाठी रुग्णाकडून ते आपोआप झालं. खरं खुरं नाटक का म्हटलं जातं त्याचं कारण असं आहे की रुग्णाला माहिती नसतं की आपण नाटक करतोय, पण तो ऐकतो ड्रामा. मग ह्या गोष्टी जर आधी ओळखता आल्या तर आपली सगळी पुढची चिकित्सा पूर्णपणे वेगळी त्याच्यामध्ये
येऊ शकते त्यांना. आणि त्याच्यानंतर तर पुढचा विचार केला तर ऑब्सेशनल पर्सनॅलिटी, त्याच्याविषयी आजकाल खूप संशोधन चालू आहे. आपल्याकडे ग्रंथांच्या संदर्भात विचार करताना आपल्याला की रुग्ण पुन्हा पुन्हा गातो असं दिलेलं आहे. पुन्हा पुन्हा एखादं वाक्य बोलतो, पुन्हा पुन्हा एखादी क्रिया करतो, असे काही शब्द आलेले आहेत. मग काय आधुनिक असं काय डेफिनेशन देतं त्याची? ऑब्सेशनचा साधा अर्थ असा आहे की पेशंटला समजत असतं मनात असा विचार पुन्हा पुन्हा आणू नये, बट पेशंट इज अनेबल टू कंट्रोल ऑन द थॉट. पुन्हा पुन्हा विचार येतात. मग काही वेळेला मग त्याच्या विचारानुसार कृती करावी लागते त्याला, तेव्हाच तो जरा थोडासा रिलॅक्स होतो. मग ते कंपल्सिव्ह ऑब्सेशन मध्ये जातात असं आधुनिक शास्त्र सांगतं. काही स्त्रिया असतात ना सिंक वगैरे एकदम चकाचक स्वच्छ करतात आणि तेवढं 2 मिनिटात कोणीतरी तिथे हात धुतला की अगो भाई घाण झालं, परत एकदा कसा कसा ते स्वच्छ करायचं. परत कोणीतरी हात धुतला की तेव्हा इतकं स्वच्छ केलं होतं, परत लागल्यात डाग तिथे. परत एकदा ती स्वच्छतेच्या संबंधीचं ऑपरेशन असू शकतं. माझ्या एक पेशंट होते ओळखीचे, आपण शर्टची बटणं लावतो ना, जनरली साधारणतः आधी खालचं बटन मग वरती असं लावत येत असतो. त्या गृहस्थांचा क्रम उलटा होता. तो पहिल्यांदा वरचं बटन लावलं आणि मग त्या दिवशी बोलण्याच्या नादात मित्रमंडळींबरोबर चुकून त्यांनी त्यांच्या नेहमीच्या क्रमापेक्षा उलट्या क्रमाने बटणं लावलं. गेले लग्न झालेला आणि तिथे त्यांना एकदम आठवलं, अरे आज आपला क्रम चुकला. ठीक आहे ना, चुकला तर चुकला, तू बरोबर लागली ना, काय काळजी करता. एकदा विचार, दोनदा विचार, तीनदा 25 वेळा तो विचार मनात आला, जे अस्वस्थ झाले. शेवटी दुसऱ्या खोलीत गेले, सगळी बटणं काढली, त्यांच्या पद्धतीने आधी लावून घेतलं बटणं. मग करायचं नाही. अशी कल्पना करा, आता तुम्ही इथे बसून दे. समजा एखादा विद्यार्थी किंवा इथे एखाद्या स्वतः थोडा 5%, 10% ऑफिस त्यांच्या खाली गेला आणि मनात असा विचार आला, आपल्या शेजारी जो मित्र बसलाय ना त्याच्या मांडीवरती एक ताकद मारावी जोरात. आपण भाषण चाललंय, राहतात का मदत मारायचं. ऑक्सिजनच्या अंडर असेल एकदा विचार, दोनदा विचार, 25 वेळा विचार येतो. मग हळूहळू कंपल्सिव्ह मध्ये तो कन्वर्ट होतो. मग ते काय करतात, निमित्त शोधतात. मग वक्त्याने एखादा जोक गेला की माझ्या दवाखान्याच्या वरती ते रुग्ण राहतो. तर काय सवय आहे, तो रस्त्याने चालायला लागला ना की त्याला एखादा इलेक्ट्रिकचा खांब, एखादी मोटरसायकल असे जरा बाजूने आलेली असेल ना, तिला आता 2दा टप्प्यात करायचं पुढे जाईल, 2दा आपल्याला पुढे जाईल. पण चालत असताना समजा त्याने हात केला तर खांबाला लागलाच नाही, हुकला, तसाच पुढे गेला. 7-8 वर गेल्यानंतर परत थांबतो, एकदा मागे येतो, बाकी सगळं विचार येतो, सगळं विचारले, सगळं नावाबद्दल सगळं चालू आहे सगळ्यातला. ऑपरेशनच्या अंतर्गत हा सगळा विषय असतो. पहिला कुतुब मिनारला दिल्लीमध्ये तुम्ही बघितलं असेल, शेवटच्या मजल्यावरती जायला परवानगी नाहीये, बंद केले. आणि मी आता असं ऐकलं की पहिल्या मजल्यावरती पण काहीतरी बंद करतात का असं ऐकलेलं आहे. त्याची अनेक कारण होती. त्यात एक कारण असं कळलं की म्हणे तिथून त्या वरच्या मजल्यावरून काही जणांनी धडाधड उड्या मारल्या, सुसाईड केलं. मग त्यांची म्हणून बंद केले होते. असं आहे आपल्याकडे उन्माद चिकित्सेमध्ये, अपस्मारक चिकित्सेमध्ये सुद्धा शेवटी प्रिकॉशन सांगितलेले आहे. अशा हीनतत्व रुग्णांना फार उंच ठिकाणी, डोंगराजवळ, समुद्राच्या ठिकाणी तिथे नेऊ नये, त्या लोकांनी सांगून ठेवलेलं आहे. पण का बरं नेऊ नये? आपल्याला असं आता अपस्मार आजारामध्ये संदर्भ आला असेल तर वाचताना असं वाटतं की त्याला फेकायचं तर पाण्यामध्ये, असं वाटतं. तसं नाहीये. ज्यावेळेला हीनतत्व रुग्ण असतो आणि जर का एखादी भूक तीव्र गोष्ट जर का त्याला अचानक बघायला मिळाली तर थोडंसं ऑपरेशन करणार. एकदम कुटुंबिनावर तो खाली पाहिजे, बरं एवढं बोलला पहिला विचार. मग थोड्या वेळाने अरे इथून एखादा पडला तर तो 50 वेळा विचार. त्याच्यानंतर अरे आपल्याला कोणी ढकललं तर तो 100 वेळा विचार. मग ते कसं होत असेल, पोटात कसं गडबडत असेल, तर पाण्यानं खाली येताना कसं होतं, काही असे सगळे विचार चालू असतात. तो जर काही हीनतत्व असेल, पांडुची लक्षणं त्याच्यामध्ये असतील, कौटुंबिक इतिहासामध्ये सुद्धा तो असा औषधिक पद्धतीने राहिलेला असेल तर बऱ्याच वेळेला एखाद्या वेळेस तो कंपल्शन मध्ये जातो आणि उडी मारली जाते. तुमच्यावरती प्रेमिची जे नावड आहे, कोकण कणावळ्याला तुम्ही गेलेले असतील, हरिश्चंद्रगडावरती तिथे त्याची पडती लावून ठेवलेली,
गेले कितीला गेले कोकणकड्यावरती बघितलंय कोकणकडा तिथे त्याची पत्रिकावून ठेवलेली आहे. तिथे तो खूप गिर्यारोग होता आम्हाला ठाण्यानंतर तिथे प्रसिद्धी लावून ठेवली त्याच्या नावाची. त्याला कोकणकडा इतका आवडला होता म्हणे की तो 10-12 वेळा तिथे गेला व्हिजिट केली आणि त्याच्यावर त्याने चिठ्ठी घेऊन गेली होती माझा कोकणकड्यावरती प्रेम बसलेला आहे आणि त्याला तिथे ती उडी मारायची वाटली त्याने उडी मारली. अहो तो रुग्ण ऑक्सिजनच्या अंगात गेला असेल हे ओळखता आलं नसेल कदाचित. आणि ही सगळी सर्व परीक्षा तरच एकदा विमानस्थानाच्या अध्यायामध्ये सुश्रुतातल्या काही संदर्भाच्या अध्यायामध्ये हीन तत्व, उत्तम तत्व, मध्यम तत्व, त्यांचं तत्व का या सगळ्यांच्या आधारे जर का आधीच कोणीतरी जर का केली गेली असती तर कदाचित त्याची औषधोपचारांपासून त्याची वेगळी दिलं तरी त्याच्या कुटुंबियांना वेगळ्या काही गोष्टी सांगणं अशा काही गोष्टी आपल्याला त्यावेळेला करता आल्या असतात. या सगळ्या गोष्टी व्यवहारांमध्ये आपल्याला रुग्णांमध्ये बघायला मिळत असतात. तुम्ही ज्यावेळेला प्रॅक्टिसला सुरुवात कराल सुरुवातीच्या काही दिवसामध्ये तुमच्याकडे एक रुग्ण असे येणार आहे आधुनिक शास्त्रामध्ये त्यांना हायपोकॉन्ड्रिया म्हटलं जातं. हायपोकॉन्ड्रियासिस मराठीत सांगायचं झालं तर चालते बोलते फिरते दवाखाने. काय असतो तो हायपोकॉन्ड्रिया पेशंट? आज हा डॉक्टर उद्या तो डॉक्टर, आज ह्या वैद्याकडून पंचकर्म करायचं उद्याला त्याच्याकडून पुढे यायचं करावं लागतं. काठीचा आधार म्हणून त्यांना वैद्यचा जावा लागतो. काठीचा आधार म्हणून एकदा त्यांना रुग्णालयात जाऊन डॉक्टरांकडे जाऊन आलं की बरं वाटतं. काही काही असतात ना काही काही जणांना कसं काठी लागते हातात घेतात काठी जर नसेल तर ते फिरायला जात नाही. पण जर फिरायला गेलं ना तर ती काठी टेकवत नाही कधी आणि नुसती फिरवत जाते तिकडे तिकडे. अरे मग घेता कशाला काठी ती नसेल तर आम्हाला ती फिरायला जमत नाही. तसं औषधोपचारांच्या बाबतीत काही रुग्णांच्या बाबतीत असतं. तुम्हाला कोणीतरी सांगितलं अहो ते आमचे मित्र बघा का त्यांच्याकडे तुमचे मित्र आहे ना त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेत होतो काय गुण नाही आला पण तुमचं नाव ऐकलं म्हणून तुमच्याकडे आलो असं म्हटलं तर फाटकन मनामध्ये एखाद्या वेळेस अश्रद्धापासून प्रचंडपासून ताकदीपासून तर ह्या मॉडेलच्या काय हायपोकॉन्ड्रिया पर्यंत असण्याची शक्यता लगेच पुढवर मास्क तळून घेण्याची काही गरज नाही. आपलं झालं का नाव आलं या लागले त्याचे रुग्ण आपल्याकडे असं काही त्यावेळेला समजण्याची गरज नसते. त्या हायपोकॉन्ड्रिया पेशंट सुद्धा आपल्याला ओळखता यायला पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना त्यांची परीक्षणं कशी करायची. मी आता सगळे काही संस्कृत श्लोक किंवा याच्यामध्ये फारसा वेळ न घालवता आधी ऍप्लाइड वरती जास्त भर देतो. निदान करत असताना एक व्यवहाराच्या गोष्टींचा विचार करू. कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार करायचा आहे. रुग्ण आल्यानंतर त्याच्याकडे अधिकाधिक चिकित्सा घेतलेली आहे. पूर्व चिकित्सा वृत्तांत पूर्वव्याधी वृत्तांताचं परीक्षण करत असताना असं तुम्ही विचारायचा अवकाश रुग्ण एकदम दूर फाईल ज्ञानेश्वर बाळच तुमच्या पुढे ठेवतो आणि ते त्याचे रिपोर्ट सगळे बघत असताना तुमच्या आपण लक्षात येतं 3-4 कार्डिओलॉजिस्टकडे जाऊन आलाय 4-5 वैद्यांकडे जाऊन आलेला आहे. 4-4 वेळेला शुगर चेक केलेली आहे. नॉर्मल तर येतेच आहे. अनावश्यक पद्धतीने बरीच फार मोठी फाईल जमवलेली आहे. ती व्यवस्थित फाईल दाखल करून ठेवलेली आहे. एवढंच काय शेवटी ते पेपरमध्ये जे येतात ना आरोग्यासंबंधीचे त्यातल्याही लेखांचं काही यांच्या आजारासंबंधीचा कात्रड यांनी करून ठेवलेला असतं. त्याच्यातही परत यांना लागू होण्याची लक्षणं असतात ना ती म्हणजे अंडरलाईनही करून ठेवलेली असतात काही वेळेला. असं जर का असेल तर कदाचित ह्या रुग्णाला तो हीन तत्व आहे का मध्यम तत्व आहे याची ओळखणं त्याला जी काही तुम्ही चिकित्सा द्याल त्या चिकित्सेच्या जोडीला समुपदेशन काउन्सिलिंग थोडासा मनाचा विचार याची पण कुठेतरी गरज असण्याची शक्यता हे आधी आपल्या मनात त्यावेळेला यायला पाहिजे. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा जर आपण विचार केला तर आपल्याला असं म्हणता येईल काही वेळेला रुग्ण अशी काही लक्षणं म्हणतात ना की त्या लक्षणांची जी यादी असते त्याच्यावरून संप्राप्ती जुळवता एका आधुनिक शास्त्रात असं म्हणतात की एकाच वेळेला 3 किंवा 3 पेक्षा जास्त सिस्टीम मधली लक्षणं जर रुग्ण बोलायला लागला आणि ती पण फारच मायनर आमची लक्षणं असतील तर कदाचित त्याला आधी थोडंसं ट्रँक्युलायझर द्यायचे आणि म्हणून विचार करा असं शास्त्र सांगतो. आम्ही पण वेगवेगळ्या प्रोटोकॉलमधली रुग्ण लक्षणं सांगतोय ती पण मायनर. समजा तुमच्याकडे एखादा रुग्ण आला आणि तो सांगायला लागला डॉक्टर माझ्या ना पायाच्या अंगठ्याला खाज येते कानामध्ये मुळं झालेलं आहे त्या अजून म्हणून एक मनगर असं नाही कधी कधी असं केलं की काही होत नाही असं केलं की थोडं कधीतरी कटका वाटतं आणि बसलं ना की थोडं इथे कधीतरी असं जरा एकदम गरम गरम लागल्यासारखं होतं आणि त्याच्या पायाच्या अंगठ्याला खाज येते कानामध्ये मुळं झालेलं आहे असं गेलं की बरं वाटतं असं गेलं की थोडासा त्रास होतो आणि थोडं तिथे गरम गरम वाटतं.
कुठल्याच लोकांसाठी संप्राप्ती जुळवायची आपल्याला पहिल्यांदा प्रश्न पडला आहे. म्हणावं तर नानात म्हणजे व्याधी वगैरे जे जे आपल्याकडे वर्णन केलेले आहे त्याची पण आपण लक्षणं देऊ शकतो किंवा वादाची लक्षणं किती आहेत ना त्याच्यात चिकित्साची किती आहे त्याच्यावरून आपण थोडीफार सिम्पटोमॅटिक चिकित्सा करण्याचाही प्रयत्न करतो पण भाग वेगळा. पण तरी सुद्धा एक शेवटी सिक्स सेन्स असा असतो की त्यावेळेला असं जाणवतं की हा विनाकारण ह्या खूप वेगवेगळी लक्षणं भाऊ केल्यासारखे सांगतंय. असं जर असेल तरी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी थोडंसं मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला सावध होणं गरजेचं असतं. रुग्णाला तपासत असताना रुग्ण फार ओव्हर कॉन्फिडन्स नाही ना किंवा त्याचा लॉस ऑफ कॉन्सन्ट्रेशन नाहीये ना तिकडेही लक्ष ठेवलं पाहिजे आपण. एकदा एका पेशंटला तपासत असताना त्यांना म्हटलं मावशी जीभ बघू बरं तुमची. असं म्हटल्याबरोबर तर मावशीबाई हो एक मिनिट असं म्हणून झोपलं तर एकदम मोठी टाकली. त्यांनी पर्समधून रुमाल काढला चष्मा काढला त्या रुमालाने त्याची जीभ खसा खसा पुसून स्वच्छ केली आणि सावकाश जीभ बाहेर पडून मान दाखवली. म्हटलं का हे काय केलं तुम्ही? तेवढं नाही त्याचा फार खराब झाली असेल ना बराच वेळ झाले. म्हटलं अहो मावशी मला ते किती खराब आहे तेच बघायचं होतं. म्हटलं तुम्ही कशाला द्या अहो ब्लड प्रेशर चेक करत असताना सुद्धा तुम्हाला अनुभव येत नाही रुग्णांचा. असं वाकून वाकून बघतात ते देखील वरती थोडं पावलं असे वागतील किती आहे तुम्हाला प्रश्न विचारतात काय वाढलंय का होतं वाढलं का सगळं का आज जरा झालंय भांडण काय एवढा ओव्हर कॉन्फिडन्स जर का ते जास्त दाखवत असतील कुठेतरी पटकन याचे सगळी तुमची चिकित्सा निदान बाकीच्या आजाराचं झाल्यानंतर सतोपरीच्या संबंधी कुठेतरी आपल्याला त्याचा विचार करणं हा भाग पडत असतो. एकदा एकाला जर स्टेथोस्कोप तपासत असताना माझा स्टेथो जिथे जिथे टेकायचा ना त्याच्या छातीवरती तिथे तिथे त्याचे डोळे पण फिरायचे इकडे 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 आणि मध्ये पण मला म्हणाला डॉक्टर विजय थोडं खाली खाली होईल. म्हटलं तू काही म्हणलं या परिस्थितीत आणि आम्हाला आमचं काम करून घ्यायचं त्याच्यामध्ये कशाला जास्त पद्धतीने लक्ष द्यायचं आहे. लॉस ऑफ कॉन्सन्ट्रेशन रुग्णाने लक्षणं सांगायला सुरुवात केली बरं डॉक्टर मला फार भोग होत होतं मला औषध केलं अनुबंधी वेदना विचारायला सुरुवात झाली. बाकीची सगळी लक्षणं हिस्ट्री वगैरे सगळी झाली 2-4 मिनिटांमध्ये गेली आणि मग परत विचारतो तुम्ही बरं कधीपासून दुखतं पोट पोट परत माझं ना अरे तू पोट दुखण्यापासून सुरुवात केली ना तेच विसरला का? अहो वैद्य मंडळी डॉक्टर मंडळी सुद्धा कधी कधी लॉस ऑफ कॉन्सन्ट्रेशन खाली जातो नाही का आपण कधी कधी होतं काही वेळेला गायनिक वॉर्डमध्ये आठवा हिस्ट्री घेताना आधी सांगितलंय रुग्णाने हिस्ट्री दिली आहे झालेली आहे तरी 5-10 मिनिटांना मग परत आपोआप प्रश्न बरं मासिक पाहिजे काही तक्रारी आहे का? कमी झाले ते सगळ्या ह्या सगळ्या गोष्टींची दक्ष याच्या नावाखाली जे जे काही गोष्टी येतात आपल्याकडे त्या सगळ्यांची परीक्षण आपल्याला इथे करायची. रुग्ण आपल्याशी कसा बोलतो स्पीच याच्यावरतूनही काही गोष्टींची परीक्षण करायची. अति बोलतोय का अल्प बोलतो आहे का भिन्न गतीने तो खूप बोलतोय याच्यावरतूनही काही गोष्टींचा विचार केला पाहिजे. एखादा कफप्रकृतीचा रुग्ण आहे मेघसार आहे मध्यमसत्व आहे आणि त्याला जर का थोडंसं कफळ निर्माणाची सुरुवात असेल किंवा आधुनिक शास्त्रानुसार थोडीशी मायनॉर डिप्रेशनची काही लक्षणं सुरुवात झाली असतील समजा हे रुग्ण काय करतात तुमच्याकडे आले ना अहो बोलतच नाही हो येतात आणि नुकतेच खुर्चीतून बसतात. आपणच विचारायचं त्यांना काय काका काय होतंय तरी ते फक्त एकच शब्द म्हणतात आपण काय दुखते का फिरलंय तुम्ही बोलता त्याच्या पुढचे एक्सप्लेनेशन त्याला त्यांची तयारी नसते. आणि काही रुग्ण तर इतकी धाड गाडी लावून देतात डॉक्टर पाहायचं आमच्याला फार खास येते पोटाचे दुखते मागच्या आठवड्यात टायफॉइडची ट्रीटमेंट झाली त्याच्यानंतर ऍसिडिटी पण खूप वाढली कानाचा मळे काढायचा आणि आमच्या घरच्यांनी सांगितलं बरं तुमचं ते मागचं काही बिल पेंडिंग असेल तर सांगून टाका की अरे किती विषय एका वेळेला सांगतोय रुग्णांना. आणि या सगळ्यांना गोष्टींचा विचार करत असताना आपल्याला त्यांच्या बोलण्यावरतून आधुनिक शास्त्रात असं म्हणतं तुम्हाला पण काही रुग्णांचा अनुभव आला असेल काही काही रुग्ण कंप्लेंट कशा सांगतात नाही का? बरं पूर्वी आतापर्यंत आजार कोणते कोणते झाले होते असं म्हटलं की ते सांगतात 1 जून 1982 जुलाब झाले होते जुलाब 17 नोव्हेंबर वर्षप्रतिपदा हाताला खूप खास झाली होती त्या दिवशी. अमुक
तारीख अमुक अमुक वार त्याची तिथी याच्यात काही त्यांना झालेला तो आजार. अहो सर्दी ताप सर्दी खोकला तुम्हाला मला अजून मधून नेहमी होतच असतात. पण रुग्णाने जर का या छोट्या छोट्या गोष्टी मुहूर्तानिशी तारखेनिशी जर का लक्षात ठेवलेल्या असतील तर कुठे त्याचं डिप्रेशनची सुरुवात नाही ना, याच्या आधीच ओळखता यायला पाहिजे. आणि आत्तापासून तत्वगुणवृत्तीची सगळी चिकित्सा आपल्याला त्याची करावी लागणार आहे. त्याच्या बोलण्यावरून सुद्धा काही गोष्टींचा विचार करायचा आहे. आणि आणखी एक थोडासा एक नवीन शब्द आपण ऍड करायला हरकत नाही, अनाकलनीय वेदना असं तुम्ही त्याला नाव देऊ शकता. कधी कधी काही लक्षण मात्र वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये सापडतच नाही. आपल्याने ॲलोपॅथीच्या नाही, होमिओपॅथीच्या पण नाही. समजा एखाद्या रुग्णाने सांगितलं डॉक्टर माझ्या दातांना फार त्रास येतो, दंत कंदू. एकदा रुग्णाने असं सांगितलं होतं, म्हटलं काय झालं, काय त्रास होतोय? ते म्हणजे डॉक्टर मला ना नाकामध्ये संत्र पेल्यासारखं होतंय. म्हटलं म्हणजे काय आग होते का नाकामध्ये? ठीक आहे, आग वगैरे काही होतं. मग काय तुरतूर नाही का? हा म्हणजे ठीक आहे, तसं काय नाही. मग काय होतंय? संत्राची साथ घेतली आणि आपण टक्कन असं केलं की जे होतं ते मला होते. रुग्ण काही वेळेला डॉक्टरला वैद्याला समजलं पाहिजे म्हणून स्वतःची साहित्यिक भाषा वापरतात. वेगवेगळे शब्द तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतात. डॉक्टर मला फार हाताचा त्रास आहे हो. पण काय त्रास आहे? अहो गेले 2 वर्ष झाले फार त्रास होते. अरे हो, पण काय त्रास होते? त्या इथून तर इथपर्यंत आणि इथून तर इथपर्यंत त्रास होते. बाबा पण काय त्रास होते? मग डॉक्टरचं निदान चुकू नये म्हणून ते त्यांची प्रतिभाशक्ती वापरतात. ते काय डॉक्टर आपल्या आठवड्यामध्ये एखादा जनता असतो ना, जनता तो कसा वळवळ इकडून तिकडे वाढतो. तसं पहिले 5 मिनिटं इथून तर इथपर्यंत वळवळ होतो आणि नंतर खाली वरती सळसळ होत. लगेच आपल्या परीक्षणामध्ये कुठेतरी आपल्याला पुढचा विचार करणं गरजेचं. आणि काही नाही जमलं तर निदान 6 सेन्स तुम्ही ज्या वेळेला थोडंसं मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून रुग्णांकडे बघायला लागतात त्यावेळेला आपोआप एक प्रकारचं 6 सेन्स डेव्हलप व्हायला लागतं. तर रुग्णाचं नाव गाव करता सगळं विचारत असताना त्यांच्या शरीर वेदनांसंबंध विचार करत असतानाही आपल्याला काही गोष्टींच्या मनापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे याचा अंदाज बरोबर यायला लागलेला असतो. म्हणून हा एक थोडासा व्यवहारातला उपयोगी असणार पण तुम्हाला. आयुर्वेदिक चिकित्सेच्या दृष्टिकोनातून मी असं म्हणेल की निदान या काही गोष्टींचा विचार करायचा तो विद्यार्थी देशापासूनच आपण करणं गरजेचं आहे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. याचा आता हा कसा वाढवायचा आपल्याला आत्मविश्वास याचा काय करायचं? मी असं म्हणेन की वेगवेगळ्या पुस्तकांचं केलेलं वाचन, मग ते मानसशास्त्र संबंधीचे पुस्तकं असतील, अगदी BA ला आर्ट्सला सायकोलॉजीचा विषय असतो. तो कुठेतरी प्रवासाला चाललेला असतात, स्टेशनवरती उभे असतात, गाडी यायला अर्धा तास अवकाश असतो, तर तिथल्या बुक स्टॉलवरती हाऊ टू टेस्ट युअर IQ वगैरे वगैरे, हाऊ टू इम्प्रूव्ह युअर मेमरी, छोटी छोटी पुस्तकं असतात वगैरे. तेवढ्या अर्ध्या तासात सहज टाळली आपण बघितली. काहीतरी एक वेगळी दिशा मिळते, त्याच्याप्रमाणे प्रॅक्टिस करायची नाही. दिशा कुठली मिळते? आयुर्वेदातला आपला कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला या कुठे कुठे आपण आपल्या पद्धतीने वापरू शकतो याची पण एक दिशा मिळू शकते त्याला. हे स्ट्रेस मॅनेजमेंटचे प्रोग्राम एकदा तुम्ही जरूर ऐका आणि नंतर आपल्या आयुर्वेदातल्या मानसिकतेचा विचार करा. आपला कॉन्फिडन्स निश्चितपणे वाढतो. IQ, SQ वगैरे जे सगळे आहेत ना त्यांचे थोडीफार वैज्ञानिक आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने माहिती पाहिजे. असं म्हणतात की आता IQला फारसं महत्व राहिलं नाही, IQ आता मागे पडायला लागलेलं आहे असं म्हणतात. ते म्हणतात IQ पेक्षा EQ श्रेष्ठ. इमोशनल क्वेश्चन, भावनांचं, त्याचा रुग्णाचा आधी विचार करा. आणि आता तर शास्त्राने असं म्हणायला लागले की EQ पेक्षाही SQ श्रेष्ठ, स्पिरिच्युअल क्वेश्चन, त्याचा पण विचार व्हायला लागले. ज्ञानेश्वर तुकारामांनी कुठल्याही कॉलेजमध्ये MA PhD केलेलं जाऊ द्या, पण त्यांच्या एकेका ओळीवरती PhD होऊ शकते सगळ्यांना. SQ त्यांचा निश्चितपणे वरच्या बाजूला होता. मग SQ वाढवण्यासाठी सुद्धा वेस्टर्न कंट्रीमध्ये अनेक लोक आता प्रयत्न करतायत आणि आम्हाला आयुर्वेदाचा एवढा मोठा बेस, आध्यात्मिकतेचा बेस असतानाही आम्ही त्या गोष्टीचा विचार करत नाही. म्हणून तो आत्मविश्वास हळू वाढवायचा आहे. हिस्ट्री टेकिंग, हिस्ट्री संबंधीचा जो पार्ट असतो ना, थोडंसं मानसिकता याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला नीट फ्रेंडशिप पद्धतीने राहायला पाहिजे. रुग्णाची फार सॉफिस्टिकेटेड पद्धतीने राहिलं. हां सांगा बरं, ते मी विचारलंय का ते सांगू नका. बाकी थोडं तिथे जरा थोडंसं आपल्याला एक
ज्याला आपण म्हणतो सुसंवादाची कौशल्य वगैरे ती आपल्याला डेव्हलप करावी लागत असतात. आणि बोलता बोलता रुग्णाच्या नकळत हळूवार पद्धतीने रुग्णाच्या मनाला मानसिकतेला हळूच हात घालता येणं, नीरगाठ उपलकंठरा पद्धतीने. कारण बराच वेळा आता असतं काय सेक्शुअल डिसऑर्डरमध्ये रुग्ण येतात आपल्याकडे आणि नंतर डॉक्टर फार अशक्तपणा वाटतो, विकनेस फार जाणवतो वगैरे वगैरे अशी सगळी लक्षणं असतात. मान खाली घालून बसलेले असतात. आम्ही नुसतीच बलवर्धक चिकित्सेच्या पाठीमागे तर त्यावेळेला लागलो होतो, कारण ते बिघडलेच नाही. त्याच्या एकंदरीत त्या आविर्भावावरून बॉडी लँग्वेजवरतून आम्हाला बरोबर पद्धतीने विचारायला लागतो काही सेक्शुअल संबंधित प्रॉब्लेम आहेत का, त्याच्या मनात काही भीती बसलेली आहे का, पासून काही सगळ्या गोष्टी ज्या काही संगीत असतात त्याच्यात काही तणाव आहे, त्याचा काही तणाव आहे का, या सगळ्या गोष्टींना हळूवार पद्धतीने आला. नवरा बायकोंची भांडणं घरामध्ये, वादविवाद हिस्ट्री टेकिंगमध्ये असं होऊ शकतं. म्हणजे कित्येक वेळेला असं आम्ही बघितलेलं आहे की एकत्र कुटुंबात राहणारी एखादी स्त्री असते, दिवसभर चूल आणि मूल एक क्षेत्र, कधी नवऱ्याबरोबर फिरायला जायला वेळ मिळत नाही. तिची अजून आंतरिक इच्छा असते कुठेतरी बाहेर पडावं, फिरायला जावं. मग बरोबर नवऱ्याला सुट्टी असेल त्या दिवशी संध्याकाळच्या वेळामध्ये मग तिला बरोबर अहो जरा पाठ दुखते बरं का, तिला डॉक्टरांकडून जरा औषध घेऊन येऊ, अहो ते जरा शरीर शुद्धी करायची त्याचं जरा एक करून येऊ, ती नवऱ्याला बाहेर काढते, तुमच्याकडे आणते, तुम्ही परीक्षण करतात. पण हे सगळं होत असताना अरे तिथे जर कौटुंबिक इतिहास जर घ्यायचा जर राहून गेला तर कदाचित हिची मेन हेतू इच्छा असा आहे की हिला कुठेतरी बाहेर काढायचं त्या घरातून, नवऱ्याबरोबर फिरायला जायचं आहे. बाकीच्या शेजारच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांना त्यांचा नवरा रोज फिरायला घेऊन जातो आणि तिचा नवरा बिझनेस मन असल्यामुळे तिला वेळ देऊ शकत नाहीये. हे त्याच्या मागच्या कारणावर कारण असेल हे आम्ही समजत असतो. हळूहळू ती हिस्ट्री टेकिंगची प्रॅक्टिस झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात पुढे जाता येऊ शकत असतो. आणि दुसरा महत्वाचा भाग असा की निदान थोडे दिवस तरी अजून काही दिवस आपल्याला कुठला पेशंट रेफर करायचा. आयुर्वेदिक ट्रीटमेंट आपण देणारच आहोत, शुद्ध आयुर्वेदिकच देणार आहोत, पण ही देत असताना काही रुग्ण असे असतात की सध्या तरी आपल्याला काही वेळेला काही रुग्ण सायकॅट्रिस्टचा आधार घेणं गरजेचं असतं. निदान कुठल्या बाबतीत तज्ञांचा सल्ला घ्यावा हा आधी ओळखता आला तर ना आपल्याला, मग त्याच्यासाठी सुद्धा ही स्किल डेव्हलप होणं गरजेचं आहे. झोपेत निद्रा ही काही आर्थिक चिकित्सा नाही असं मी सांगितलेलं आहे, पण तरी सुद्धा साध्या साध्या मायनॉर डिसऑर्डरमध्ये बऱ्याच वेळेला आता निद्रेचं आपल्याकडे दिलेलं वर्णन तुम्हाला माहिती आहे. निद्रेचे सगळे प्रकार तमोगुण तमोबहुलापासून तर नैसर्गिक पद्धतीने आलेले कितीतरी डिटेल आहे, यांचा प्रॅक्टिसमध्ये वापर व्हायला पाहिजे. आणि ते होत असताना सोपे सोपे उपाय. निद्रा म्हटलं की फक्त जगामाती आपल्या डोळ्यासमोर येते किंवा आणखी एखादं वेगळं वनस्पती प्रचलित असणार ती आपल्या डोळ्यासमोर आम्ही आणतो. कितीतरी योग असे आहेत हो. म्हणजे आता उदाहरणार्थ पिंपळ मूळ आणि गुळ यांचा केलेला संयोग हा उत्कृष्ट निद्राजनाचं काम करतो. याचे भावप्रकाशापासून पर्यंत आपल्याला संदर्भ सापडतात. दही आणि कांदा हे दोघं उत्कृष्ट निद्राजन इफेक्ट देणारे आहेत. एरंड तेलाचा केलेला पादाभ्यंग आणि डोळ्याला बाहेरून केलेलं नुसतं घृताचा हळूवार पद्धतीने लावलेलं घृत सुखमर्दन झोपायला उपयोगी पडत असतं. असे 5-25 गोष्टी की ज्या आपण थोडेसे शांत आणि चांगली झोप यावी रुग्णाला याच्यासाठी कोणते कोणते वापरतो. नुसती एक गटामध्ये चूर्ण किंवा पांढर किंवा त्याची घन टॅबलेट प्रिस्क्राईब करून देण्याच्या व्यतिरिक्त ही द्यावी. पण त्या व्यतिरिक्त काय याचाही अभ्यास जर आपण करून ठेवला कॉन्फिडंटली तुम्हाला त्या रुग्णाला काही गोष्टी ऍड करता येऊ शकतात. काउन्सिलिंगची प्रॅक्टिस, समुपदेशन, त्याचे सुद्धा वेगवेगळे तंत्र विकसित होत आहे. आपण आपल्या आयुर्वेदिक पद्धतीने तंत्र विकसित करत असताना वेगवेगळ्या थेअरी वापरता येतात. 5 बाबतीत तरी आपण निदान 5 स्टेप्स मधून जरूर जाऊ काउन्सिलिंग करत असताना रुग्णांना. सर्वात पहिली गोष्ट जसं वमनामध्ये विरेचनामध्ये आपण अर्हता ठरवतो, वमनार्ह आहे की नाही, विरेचनार्ह आहे की नाही आणि मग देतो. तसं तो समुपदेशनार्ह आहे की नाही हे आधी ओळखता यायला पाहिजे. अहो जर का ब्रेन ट्युमरची सुरुवात असेल, डायनामिक चेंजेस ब्रेन मध्ये असतील तर त्याला तुम्ही किती गोष्टी समजावून सांगितल्या तरी तो कोर्टा उभारला तरी हात राहणार नाही. तिथे वेळ घालवायचा नाहीये त्या रुग्णांमध्ये. कुठल्या रुग्णांना समुपदेशन करायचं त्यांचा ग्रुप आपल्याला वेगळा काढता यायला पाहिजे. दुसऱ्या स्टेपमध्ये भावनांचं विवेचन ही कल्पना महत्वाची असते. रुग्णाला बोलून द्या काय नवऱ्याविषयी कंप्लेंट सांगते, ती घरच्याविषयी सांगते, विषयाविषयी सांगते, बोलू द्या. त्याच्या सगळ्या भावनांचा आणि दुसरा चांगल्या पद्धतीने आपल्या समोर त्याला करता यायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला काही रुग्णालाच काही एक्सरसाइज द्यायची आहे, लिहिण्यासाठी काही तुम्हाला पेपर द्यायचे आहे. उदाहरणार्थ एक छोटासा नमुना सांगतो. समजा काही रुग्णांना असं सांगितलं, बरं तुमची ही जी मानसिक समस्या आहे त्या पहिल्या कॉलममध्ये ते समस्या लिहा, दुसऱ्या कॉलममध्ये तिचं कारण काय
असू शकेल. तर तुम्हाला काय वाटतं? आणि तिसऱ्या याच्यावरती तुम्हाला काय वाटतं ह्याच्यावरचा काय उपाय असेल? रुग्णाला काही मानसिक समस्यांच्या बाबतीत जर लिखाण करायला आपण एक 5 मिनिटं 10 मिनिटं दिली आणि तो जर का फॉर्मेट सगळा वाचला तर आपल्याला त्याच्या मानसिक परीक्षणाच्या दृष्टीने अधिक सोपं जातं. आणि मग 4थ्या स्टेपपासून तुम्ही तुमचे सगळे हितोपदेश, त्याला दिलेले रोजचे वेगवेगळे प्रोग्राम हे रुग्णाला सांगायला सुरुवात करायची. आणि 5व्या स्टेपमध्ये ग्रुप काउन्सिलिंग रुग्णाने सांगितलेलं आहे. आपल्या ग्रंथांमध्ये संदर्भ आपल्याला आढळतात. सुहृदशानुकूल स्वाप्ता धर्मार्थवादी आप्त मंडळी आजूबाजूची जी सगळी मंडळी आहेत ज्यांच्याकडून रुग्णाला मिळणारं कोऑपरेशन त्यांच्यामध्ये तो राहतोय. ग्रुप काउन्सिलिंग कुटुंबियांना बोलवलं आणि त्यांच्याशी चर्चा केली, त्यांना समजावून सांगितलं रुग्णाबरोबर कसा वागायचं, त्या सगळ्या गोष्टी या सगळ्या काउन्सिलिंगमध्ये असतात. रुग्णाच्या नातेवाईकांबरोबर फ्रेंडशिप याचा अर्थ कशा अर्थाने नाही, एक ज्याला आपण म्हणू की मोकळ्या पद्धतीने संवाद साधता येतो की नाही हे बघता यायला पाहिजे. निदान परिवर्तन याच्यामधले मानस हेतू हे वेगळे. जसं मगाशी मी उदाहरण दिलं की त्या स्त्रीची पाठ दुखणं, डोकं दुखणं, बरोबर त्या दिवशी ऍसिडिटी सारखी होणं, याच्या पाठीमागे तिला बाहेर फिरायला जायला मिळत नाही, ती विटलेली आहे त्या घरामध्ये सारखं 24 तास ती काम करून. चेंज इन ॲटमॉस्फिअर याची तिला गरज, हा तिचा हेतू होता. हे ओळखता आलं तर पुढची आणखी अवघड चिकित्सा कमी होत झाली. रादर दॅन टाइम मॅनेजमेंटचा विचार महत्वाचा आहे. हे रुग्ण कधीही मध्ये देतात अचानक, बाहेर रुग्णांची गर्दी असते आणि एक तास अर्धा तास आपला वेळ खर्च पडण्याची शक्यता असते. एक विचार आपण करायला हरकत नाही. समजा असं ठरलं की या रुग्णाला आता कुठलंच औषध द्यायचं नाही, तर औषधाच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणते कोणते उपाय त्याला सांगू शकाल? योगा आहे, मेडिटेशन आहे, आणखी काही घरगुती सोपे तेल लावून आंघोळ करत जाता, वेळेवर झोपत जाता, इथपासूनच्या अनेक वेगवेगळे संधी असतात. या सगळ्या रादर दॅन ड्रग थेरपी कोणत्या आहे यांची पण एक आपल्याकडे यादी तयार जर असेल आपल्याकडे काही माहितीची तर त्याचा आपण वापर करू शकतो. सत्वराच्या कामांच्या बाबतीमध्ये विचार जेवढा डीप विचार करावा तेवढा कमीच आहे. वेगवेगळ्या वेबसाईट्सवरती आता याच्यावरती सायंटिफिक संशोधन सुद्धा सुरू झालेलं आहे. आणि काही जणांनी तर जसं आपण प्रकृती परीक्षण करतो ना, वातापित्त कफांची कशी लक्षणं ओळखायची, 40, 45, 50 पॉईंट असतात, तसे सत्वराच्या कामाचे सुद्धा आता 15, 20 रोजच्या व्यवहारात उपयोगी पडणारे मुद्दे त्यांचे चार्ट अशी बनवायला सुरुवात केलेली आहे. करून बघावं. एक सत्वगुण प्रधान आहे का रजगुण प्रधान आहे हे ओळखण्याच्या कसोट्या या नेटवरती आपल्याला उपलब्ध मिळतात. त्यांच्या संबंधित सुद्धा काही आलेख निर्माण झालेले आहेत. अगदी साधी गोष्ट सांगायची आहे की सत्व परीक्षणामध्ये मी असं म्हणेन, निदान आपल्याला प्रबळ, मध्यम आणि उत्तम, हीन, मध्यम सगळे जे आपल्याकडे वर्णन केलेले आहे ते तरी ओळखता यायला पाहिजे. तुमचं ऑपरेशन करावं लागणार आहे याच्यावरती दुसरा उपाय नाही असं सांगितल्याबरोबर रुग्णाची प्रतिक्रिया असते, डॉक्टर मग तुम्ही महिना 1.5 महिना का थांबताय ऑपरेशनसाठी, उद्याला अरेंज करून टाका ना किंवा 2-3 दिवसात अरेंज करा म्हणजे मी माझी सगळी कामं करायला मोकळा. पॉझिटिव्ह अप्रोच असतो, फिक्स डिसिजन असतो, कुठलेही मनामध्ये साशंकता नसते. या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्यानंतर कुठेतरी तो उत्तम तत्वाकडे रुग्ण झुकतो असं आपल्या लक्षात येत असतं. मध्यम तत्व याच्यामध्ये काय काय म्हणतात, मध्यम तत्व कसं ओळखावं ते म्हणतात की दुसऱ्याने कोणीतरी यांना आधार दिला की मग त्या कार्याला प्रवृत्त होतो. आधी कन्फ्युजन असतं, येस नो येस नो. आता इथे काही विद्यार्थी आलेले तुमच्या मनामध्ये अशी शंका असं काही मनात असेल काय करावं, जावं की नाही व्याख्यानाला, जावं की नाही, जाऊ द्यावं, कुठे कंटाळा आला तर काय करता, मग मैत्रीण सांगते का मी हे तू जाणार आहे का, तू येणार आहे का, हा तू जाणार आहे का, हा मग येते. दुसऱ्याने आधार दिला, दुसऱ्याने कंपनी दिली, दुसऱ्याने सांगितलं की या डॉक्टरांना गुण चांगला आहे, इथे काही त्रास होत नाही, तिथे तयार होणार आहे. हीन सत्व रुग्ण नेहमी घाबरलेले असणार ते नकारात्मक विचार पहिल्यांदा मनामध्ये येतात. ट्रीटमेंट देत असताना काही गोष्टी करून गेली. आता इंजेक्शन देताना हॉस्पिटलमध्ये जे कोणी ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करतात कुणी विचार करता कधी कधी तो हीन सत्व रुग्ण असा इथे बसलेला असतो आणि त्याच्या समोरच ते इंजेक्शन असं राहतं. त्याच्याकडे पाठ करून इकडे हळूच इंजेक्शन भरावं केली की ह्याच्या मनात पहिल्यांदा विचारणार एवढं मोठं इंजेक्शन एवढं अख्खी आतमध्ये जाणार का. मग ते इंजेक्शन देण्याच्या आधीच शंका विचारायला सुरुवात करतो. बरं डॉक्टर ते सुरुवातीनंतर काय शिकायचं का, बरोबर अरे अजून किती व्हायचं फिरिंगच्या बोलायला लावलं की त्याच वेळेला ओरडतात, ओ डॉक्टर हळू
किती डोळ्यात दिले. आपल्याला पंचकर्माच्या सगळ्या प्रोसिजर करत असताना हिरसत्व रुग्णाच्या समोर कोणती कोणती काळजी घ्यायची ती आपल्याला ओळखायला पाहिजे. या सत्व परीक्षा आणि प्रकृती परीक्षा या दोघांचा एकत्रित सुंदर मिलाप आपल्याला करता येऊ शकतो. हिरसत्व पित्त प्रकृती, हिरसत्व वाता प्रकृती, उत्तम सत्व पित्त प्रकृती असे परम्युटेशन कॉम्बिनेशन करण्याची आमच्या हातात सवय लागते का याचा विचार करायला पाहिजे. पित्त प्रकृतीचे मंडळी स्वच्छता प्रिय असतात, आपल्याला माहिती आहे. अशी कल्पना करा, समजा एखादा स्वच्छता प्रिय थोडंसं 5-10% ऑक्सिजनच्या अंडरचा असतो स्वच्छतेच्या बाबतीत, पण मनाने तर हीन करतोय, गमतीचीच पर्सनॅलिटी तयार होते. म्हणजे याची कल्पना करा, काही वेळा या हीन करतो पित्त परिस्थितीचं तुम्हाला असं लक्षण आढळतं की त्याला त्या छोट्याशा गोष्टीचा गाजा करायची सवय लागली आहे. दवाखान्यात झाले काहीतरी लागलेले आपण एक छोटीशी चिकट लावून देऊ, ते तुम्हाला सांगतात डॉक्टर बँडेज होणार बँडेज मोठं, कारण ते मोठं लागतं बँडेज. बाहेर पडले ना तर एक बोट वरतीच असतं. अहो तुम्हाला आमच्याकडे जेवायला यावं तुमच्याकडे, तर बोलण्यापेक्षा त्यांनी समोरच्यानी विचारलं पाहिजे काय झालं आपल्याला. त्याची घराला नुकतं नवीन रंग दिलेला आपल्याला ती कल्पना करा. 25-40 रुपये खर्च करून रंग दिलेला आहे, पाहुणे आलेले आहे, कोणत्याही तुमच्याशी बोलतोय, पण घरातली व्यक्ती जी ऐकते ती जर का हिरसत्व पित्त प्रकृती या कॉम्बिनेशन मध्ये आणि स्वच्छतेच्या बाबतीत जे त्यांचं ऑपरेशन झालेलं असेल तर त्या व्यक्तीचं तो काय बोलतो तिकडे लक्षच नसतं. हा व्यक्ती आलेले बोलता जर का मागे टेकला, त्यांनी ते सगळं तेल लावून आलेले असतात केसांना, तर धक्का पडणार भूमीला. बोलणाऱ्या व्यक्ती बोलता थोडीशी मागे घालणार नाही की ह्याच्या मनात तुमच्या चांगला रंग गेला रंग एवढी व्यक्ती थोडी पुढे होतो वापरून बघतात. हा नाही लागतो मग जरा रिलॅक्स झालेला असतात. स्पॉट डायग्नोसिस मध्ये आमच्याकडे रुग्ण जेव्हा आलेले असतात त्यावेळेला आम्ही पटकन रुग्णाची गप्पा मारत असताना या सगळ्या परीक्षणाचा विचार करतो का याची सुद्धा आपल्याला या रोगनिदानच्या बाबतीमध्ये टेक्निकच्या वेळेला माहिती घ्यायला पाहिजे. काही पॅटर्न तयार करू शकतो आपण. एक उदाहरणार्थ समजा आता काही लोक स्वतःचा असा एक पॅटर्न तयार केलेला असेल, प्रत्येक आजारीचे पॅटर्न औषधांचे ठरवले जातात. एका पॅटर्न मध्ये आपण विषय झाला त्या विचार करायचा आहे. अभ्यंगात आपण विचार आहे त्याच्यामध्ये कॉमन ट्रीटमेंटमध्ये प्रथम नसते याची पण रुग्णाला त्या ठिकाणी आपल्याला गरज आहे. आणि रक्तमोक्षण यांचा विचार करायचा आहे. त्याच्या जोडीला प्री डिस्कशन काउन्सिलिंग आणि बाकीचे काही वापरत असताना पुरावा पंचगौय घटक याच्यावर सुद्धा रिझल्ट खूप चांगले आहे. आपण थोडक्यात करू द्यायचे रचनात्मक घटक सर्व वनस्पती उपलब्ध नसला तरी महत्वाच्या वनस्पती आपण घरच्यामध्ये रचनात्मक घटक बनवू शकतो. पित्तच्या ज्वरामध्ये जेवढे चिकित्सा दिली जाते पित्त ज्वराचे काय घनचंदन शुद्ध खूप फटो साधिकम षडकोदरापासून प्रसिद्ध ज्वरातले अनेक मानस रुग्णांमध्ये त्याचे सुद्धा उत्कृष्ट रिझल्ट आपल्याला दिसून शकतात. आणि जोडीला दिलेली बिहेवियर थेरपी असा एक छोटासा एक कॉमन पॅटर्न ठरला. एक काय अँझायटीच्या रुग्णांसाठी ऑक्सिजनच्या रुग्णांसाठी आपण जर तयार करून दिला त्याचा एक छोटासा नमुना. आता त्या आजारानुसार आपण काही गोष्टी विचार करू शकतो. आधुनिक शास्त्रामध्ये वर्णन केलेले किंवा सायकॉलॉजीच्या पुस्तकात वर्णन केलेले जेवढ्या टेस्ट असतात ना ह्या सगळ्या टेस्ट मधले सगळे शब्द काढून आपल्या आयुर्वेदिक परिभाषेतले जरी आपण काही शब्द हटवले मराठी कसं बोलतो की स्वतः परीक्षणापासून तर काही आजारांच्या त्यांच्यापर्यंत त्यांच्या काही स्केल अजून शास्त्राचे स्केल डेव्हलप केलेले आहेत त्यांनी. न्यूरोटिझम इंडेक्स, मेंटल फटिग इंडेक्स वगैरे सगळ्या इन्स्टंट मेमरी स्पॅन मध्ये जर साधी घेतायचं ना आपल्याला 100% उलट्याकडे बरोबर म्हणत सांगितले. समजा सुरू व्हायला सुरू केलेली आहे. पहिल्या दिवशी त्याला सांगितलं मग 100% उलट्याकडे बरोबर म्हणायचे 100, 90, 98, 95, 0 पर्यंत किती वेळा तो अडथळला, किती वेळा त्याने असं केलं. समजा 10 वेळा अडथळला असेल येऊन ठेवलं 10 वेळा अडथळलेला लॉस ऑफ कॉन्सन्ट्रेशन बघण्यासाठी सुद्धा या टेस्ट वापरता येतात. काही वेळ तर 100, 90, 98 पण ते नागरिकांकडून येतात 91 वरती येतात आणि तिथून लगेच बोलता 92, 93, 95, 100 वरती पण थांबतात. तर 100 वरती त्यांना आठवलं उलटे बोलून इकडे कसं आलो सगळ्यांना 5 दिवसानंतर सुरू झाल्यानंतर त्याच्यात त्या किती वेळा चुकला 10, 5, 4, 3 आता स्कोर कमी होऊन जातो की नाही त्याच्या चुकांचा ते बघता येऊ शकतं. साधा कॅसिओ सारखे इन्स्ट्रुमेंट वापरून मेंटल फटिग इंडेक्स आपल्याला बघता येऊ शकतो.
म्युझिक इन्स्ट्रुमेंट वापरून हा एक फॉर्म्युला आधुनिक शास्त्र वापरतात. R-W/N-1. R फॉर करेक्ट आन्सर, W फॉर रॉंग आन्सर, N फॉर अल्टरनेटिव्ह आन्सर. समजा कोणाला विचारलं हे काय आहे, समजा हाच आहे असं उत्तर आलं, बरोबर आहे, त्याने सांगितलं पाय आहे, तर मग काय रॉंग आन्सर काय करणार. पण हे काय काही बाबांचा आशीर्वाद दिल्याची खूप करता येईल. काँग्रेसचा शब्द आहे मनावर बरोबर आहे, पण मनावर अल्टरनेटिव्ह आन्सर आहे. मग असे 50-60 प्रश्नावली जी आयुर्वेदीय प्रश्नावली असते आपल्या संदर्भातली, आपल्या विधानाची जी आपण तयार करून ठेवलेली, त्यातले अल्टरनेटिव्ह आन्सर किती दिले त्याच्यावरून तो रेशो काढला जातो. आणि जेव्हा ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया, सब्जेक्टिव्ह क्रायटेरिया असा विषय येतो, या सगळ्या रुग्णांचं क्रायटेरिया कधी असतं, सब्जेक्टिव्ह असतं. अस्वस्थ वाटत होतो, आता बरं वाटतंय, रुग्ण सांगतो बरं वाटतंय म्हणून आम्ही म्हणणार उपोषण, असं बरोबर नाही का. सब्जेक्टिव्ह क्रायटेरिया जर असेल तर त्याच्यात एक व्हॅलिडेशन करण्याची पद्धत असते. एक लक्षण जे आपण समजा अनावस्थित तत्व असं एखादं लक्षण असेल किंवा काही आपल्याला लक्षण आता इथे आधुनिक शास्त्रात लक्षण घेतले नर्वस नाही, त्याला हल्ले असेल तर त्याला 3 नंबर केला, सोडलेला ऍप ऑपरेशन असेल तर इम्प्रुव्हिंग 1, टोटली असेल 0. ट्रीटमेंट चालू आहे तुमची, ग्रामीण संघदृष्टीपासून अभ्यंगापासून सुरू राहण्यापर्यंत सगळ्या गोष्टी चालू आहेत, काउन्सिलिंग पण चालू आहे. आणि मग तुम्ही त्याला प्रश्न विचारायचे आणि त्याच्या पुढे त्याचे कोड लिहून ठेवायचा असतो आपल्या क्षेत्राप्रमाणे. आणि तो कोड लिहित असताना मग पुढे तुम्ही कसं 3ऱ्या दिवशी 7व्या दिवशी 14व्या दिवशी काय असेल तुम्ही घेऊन केली, त्याच्यावर तुम्ही गणना केली जातात. जास्त कोड आला असेल तर त्याचा उपशेष कमी आहे त्या वेगाचा, आणि कमीत कमी स्कोर आला असेल तो अधिक उपशेषाला मिळायला सुरुवात झालेला आहे. हा जो काय कोडिंग मेथडने वापरतात ते आपल्या आयुर्वेद लक्षणांमध्ये सुद्धा आपण काही सब्जेक्टिव्ह क्रायटेरियाच्या बाबतीत वापरू शकतो. काही नाही जमलं तर निदान शरीर शुद्धीचा केला गेलेला विचार, क्लासिकल इझी ट्रीटमेंट, साधे सोप्या औषध आधी वापरायची सुरुवात करायची आपल्याला. शिरोधारा करत असताना मेडिसिन थेरपीचा अवश्य वापर करायचा आहे. रुग्णाला अशी कल्पना करा, निद्रा जनरल इफेक्ट पाहिजे, मनातल्या विचारांची संख्या कमी करायची, शिरोधारा पाहिजे. आधी त्याला अनेकदा पिण्याचं पादाप बंद केलं, फुलपाट दिली, त्याच्यानंतर शिरोधाराला सुरुवात केलेली आहे. शिरोधारा चालू असतानाही वॉकमनचा वापर केला तुम्ही कानामध्ये, इयरफोन्समध्ये एखादा शास्त्रीय संगीत नाही वगैरे अशी तो ऐकतोय. रुग्णाला सांगितलं की तू फक्त श्वासोश्वासाकडे लक्ष केंद्रित कर, एकाच वेळेला म्युझिक, त्याच वेळेला मेडिटेशन, त्याच वेळेला आपल्या शिरोधाराचे सगळ्या गोष्टींचा एकत्रित आम्ही परिणाम देऊ शकतोय का याचा विचार आपण करायला पाहिजे. आणि फरक संहितेमध्ये वर्णन केलेले आणि काउन्सिलिंग समुपदेशन, तेही सर्वोच्च काउन्सिलिंग आता आपण शब्द वापरू. सिंपल ट्रीटमेंटमध्ये खूप गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे. मेथी ऑइल जे वापरले झाले त्याच्यामध्ये सुद्धा संशोधन केला असता काही उन्मादाच्या, काही अपस्मानाच्या रुग्णांमध्ये आपण जे काही मेथी पहिलं वापरतो त्याच्यामध्ये रुग्णाचं बराबर ठरवून सल्फर तेलाचा कुठेतरी आपल्याला उत्कृष्ट पद्धतीने वापर करता यायला पाहिजे. त्याचा महत्व मला तुम्ही सांगितलं. अभ्यंगामध्ये सुद्धा चर्चा वाकोड्याने सांगितले, नस्य पान अभ्यंग आहारामध्ये सगळीकडे तुम्ही सत्यपाचा रुग्णाला आधी वापर करा उन्मादाच्या याच्यामध्ये, असा वाकोड्यात संदर्भ मिळतो. मधुदेशादी तैल किंवा एरंड स्नेहाचा केलेला पदार्थ रात्री झोपण्यापूर्वी केलेला हा सुद्धा ऍडिशनल पार्ट ट्रीटमेंटमध्ये आपण दिला पाहिजे. आधी सोप्या गोष्टींचा विचार करत आहोत. प्रबोधन नसल्यामध्ये अनेक द्रव्य सांगितलेली आहेत. आमचे आजोबा वैद्य होते ते काय ते कटपट चूर्णाचा वापर करायचे. कायपट असं म्हणायचं, कायपटचे चूर्ण काही जणांना इतकं स्ट्रॉंग असतं की बाहेरून जर त्याला मदत केला ना तर तुझं फटाफट सुरू होतं. वैद्याला अण्णा कर्मचाऱ्यांकडे आम्ही नसलेलं त्यावेळेला कधी कधी असं कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये, लोक जवळ झालेले असतात की ते काय करायचे, एक मिनिट इकडे असं बोलवायचे, थोडंसं चिमूट नाका ओढ, आता तुला 7 शिंकायचे, मग परत ऐकायला अध्याय ऐकायला सुरुवात करा असं म्हणायचे. आणि बरोबर कटकन केलेल्या नंतर 6 किंवा 7 शिंकायचे तिथे यायच्या. जुने वैद्य असं सांगतात, आमच्या वैद्य असं गमतीने म्हणायचे की कायपड ओढा, मन स्वस्थ करा, मन हलकं करा. आता शास्त्रीय दृष्टीने त्याचा बरोबर मनापर्यंत किती कसा संबंध आहे तो सगळा संशोधनाचा भाग असला तरी
काही माणूस यांच्यामध्ये कटपट जीवनाचे केले प्रथमच नसल्याचा हा निश्चितपणे चांगला वापर करता येऊ शकत असतो. शिरीषादी गणातले काही औषधांचे संदर्भ मिळतात. गोमूत्र योग अनेक ठिकाणी म्हणजे कपिलानाम गवामूत्रम नावनम परमम हितम असं ज्या वेळेला आपण पारामध्ये श्लोक येतात अध्यायामध्ये, तर त्यांचाही आपल्याला व्यवहारात वापर करायचा. औषधी स्नान ह्या मुद्द्याकडे आपल्याला काही लक्ष अधिक दिलं पाहिजे असं मला वाटतं. आजच्या काळामध्ये काही ग्रंथांमध्ये सगळे चिकित्सा देत असताना अंत्यन वरती सगळं करत असताना सर्वोपरी स्नानाला महत्व दिलेले आहे. मनावरती काम करू शकणाऱ्या सगळ्या वनस्पतीचे समजा काय पॅकेट तयार करून ठेवले. हे रोज उघडायचं पाण्यामध्ये, त्याचा एक ग्लास चांगला कॉन्सन्ट्रेटेड किंवा एक अर्धा लिटर काढा झाला की तो तुझ्या आंघोळीच्या बाजूत टाक आणि त्यांनी आंघोळ कर, असे पॅकेट आम्हाला देता येईल हे झाला पाहिजे. सर्वोपरी स्नान कल्प असतात. पंचगौर स्नान याचाही मानव रोगामध्ये चांगला उपाय आपल्याला दिसून येतो. ब्लड लेकिंग रक्तमोक्षण, हिप्पोपोटॅमस तुम्हाला माहिती आहे, हिप्पो प्राणी माहिती आहे. बघा निसर्गाने कशी योजना केली. असं म्हणतात ज्या वेळेला हिप्पो हा एकदम अस्वस्थ होतो, मनाने फार संतापतो, चिडचिड व्हायला लागते किंवा झिलोप्रेमी करतो असं आपण समजू, त्यावेळेला तो काय करतो, इकडे तिकडे आपण नुसता फिरायला लागतो. एखादा आणखीनचा दगड होतो त्याला जाऊन जोरात टक्कर देतो, त्याच्या शरीरावरती एक थोडीशी जखम तयार होते, त्यातून थोडंसं रक्त बाहेर पडून गेलं की मग तो त्याला एकदम शांत होतो. मग काही ज्या रुग्णांना आवडता येत नाही त्यांना आपल्याला अगदी शॉक ट्रीटमेंट पासून तर ॲडमिट वेळ येत असते. हे जर पित्त प्रधान असेल, त्यातलं औषध म्हणून जास्त आपल्याला आढळला, पित्त प्रधानाची आढळलेली असेल, रक्तदोषीमुळे निर्माण होणारे मानवरोग हा म्हणजे स्वतंत्र विषय. अशा रुग्णांना रक्तमोक्षणाने सुद्धा उपयोग होतो. क्रोध हे लक्षण सुद्धा हळूहळू रक्तमोक्षणाने कमी होऊ शकत असतात. काही व्यवहारात वापरता येण्यासारखे जे कल्प आहे, खुराक किंवा पंचगौर घटक, गोमूत्राचे वेगवेगळे असणारे काही कल्प, जटामासी पांढर याचा केला गेलेला वापर, पित्त ज्वरपेक्षा मगाशी उल्लेख केला त्याच्यातले सगळे असणारे वेगवेगळे काढे औषधी, हिरवाचं घटक, लसूणाचे घटक, तगरगाव पिंपळमूळ तगरगाव आणि पिंपळमूळ यांचा अश्वगंधाबरोबर जर सहयोग केलेला असेल आणि तो ऑपरेशन असणाऱ्या रुग्णांना किंवा पुनर्वसनासाठी क्रिया करतो, एखाद्या हालचाली करतो, अशा रुग्णांमध्ये काही दिवस जर त्यांना ठेवलेला असेल तर त्याचे रिझल्ट चांगले. जोडीला आपण अभ्यंग आणि शिरोधारासारखे उपाय आपण चालू ठेवत असतात. स्नेह मृदू शोधन अष्टांग हृदयकार सांगतात की अशा रुग्णांना ट्रीटमेंट करताना द्यावं, रमण वगैरे द्यावं, शुद्धी करायची आहे सगळं मान्य, पण तरी सुद्धा सगळे रुग्ण तेवढं पूर्णपणे सगळा फॉलोअप नीट घेतील, चांगल्या पद्धतीने शुद्धी करून घेतील याची गॅरंटी नसते. मग निदान स्नेह मृदू शोधनाचा वापर करत आपण द्या ना. ठीक आहे, रोज त्यावर वाटलं ना आपल्याला एक वेळ दूध आणि एरेंटल रात्री घेतोय, एरेंटल प्रिव्हेन्शन केलेलं आहे, 7 दिवस त्याला ते घ्यायला सांगितलेलं. असे छोटे छोटे सगळे शरीर शुद्धीचे उपाय या रुग्णांमध्ये करायचे. आहारामध्ये तिथे काही सुद्धा दिलेलं असलं तर हे सगळे घटकातले सगळे श्लोकांचा जो अर्थ आहे, लसूण आणि तिळतेल यांचा एकत्र केलेला संयोग हा रुग्णाच्या आहारामध्ये असतो का. नुसता एक सकल शोधित लसूण समजा असेल किंवा नुसता लसूण असेल तर ते फेकून घेतला, त्याच्यावर तिळाचं तेल टाकलं आणि पहिल्या घाटाच्या वेळेला बसण्यासारखा थोडासा खायचा आहे, मनावरती काम करतोय लसूण आणि तिळतेल. असं जर काय सांगतात, पैसाम व शतावरी श्लोकात पुढे ते म्हणतात, पैसाम व शतावरी, दूध आणि शतावरी यांच्या संयोगावरती रुग्णाला काही दिवस ठेवायचे आपल्याला. मस्त परत त्याच्या आहारामध्ये उल्लेख मगाशी बोलायला आपलं अवॉइड लेट नाईट डिनर. आजच्या काळातली अत्यंत आवश्यक असणारी गोष्ट आहे. रात्रीचं जेवण जेवढं उशिरा होईल तेवढं त्याच्या शरीरावरती जेवढे वेळ अग्नीवरती काय परिणाम होत असतील तेवढेच त्याचे परिणाम हे मनावरती सुद्धा होत असतात. एक साधा प्रयोग आपण जर करून पाहिला की 7 दिवस संध्याकाळचं जेवण फक्त सूर्यास्ताच्या वेळेला घ्यायचं किंवा सूर्यास्ताच्या आधी घ्यायचं, जे लोकांमध्ये फक्त संध्याकाळी घेतात आणि हलका आहार ठेवला. 7 दिवसानंतर आपला उत्साह किती वाढलेला आहे, आपलं कॉन्सन्ट्रेशन किती वाढलेलं आहे हे आपल्याला सुद्धा जाणून देऊ शकतो. मग त्या निदान परिवर्तनामध्ये हा लेट नाईट डिनरचा मानस आपल्या माणूस लोकांना अधिक विचार असेल तर आम्हाला वाटतं. मलिन आहार, मलिन आहाराची वेगान प्राप्त माहिती नसतं श्लोक
त्यांनी दिले. त्यात पहिला शब्द मलिन आहार ग्रंथकार वापरतात. काय नुसतं शिळं पाकं एवढंच अर्थ असेल तर मग त्याला इतर पण काही अनेक शब्दप्रयोग वापरला असेल. मलिन आहार असा शब्द का वापरलेला आहे मानस रोगांमध्ये आपल्याकडे. नुकतीच टीव्हीवरती डॉक्युमेंटरी झालेली होती, तुमच्यामध्ये काही जणांनी बघितली पण असेल डिस्कवरीवरती. त्यांनी त्याच्यामध्ये असं वर्णन केलं होतं की पूर्वीचा एक संशोधनाचा रिपोर्ट दाखवत होते, परदेशामध्ये एका ठिकाणी अशा केसेस व्हायच्या की तिथे माणसांना जिवंत करायला जात होतं. आणि मग संशोधकांनी असं काम त्यानंतर त्याच्यामध्ये काही विशिष्ट दुर्दैवाच्या घटना घडतात. मग त्यांच्या लोकांनी मुलाखती घेतल्या, पुढे कळलं की त्यांच्यात आता गैरसमज रुढी परंपरानुसार त्यांना असं वाटतंय की एका त्यांच्या शरीरामध्ये सैतान येतो, ड्रॅकोला वगैरे असं असतो, आणि त्या माणसाला जिवंत जाळल्याशिवाय काही दुसरा पर्याय नसतो, नाही तर तो समाजाचं नुकसान करेल. आणि मग पुढे आणखी संशोधन केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की त्या ठिकाणी जे काही अन्नधान्य पिकवलं जायचं त्या धान्यांवरती एक बुडा करायचा. अर्धट वगैरे सगळे पुढे जे शिवतात ना तो बुडा त्या बुडाच्या कणसांवरती पडायचा. त्याची तशीच्या तशी ती सगळी कणसं त्याची चक्कीमध्ये पिठासाठी दिली जायची, त्याच्यापासून ब्रेड बनवला जायचा. आणि तो बुडा लागलेला ते जे अन्नधान्य असतं त्याच्यापासून बनवलेला ब्रेड पोटात गेला तर माणूस फिजिकली होतो. आणि मग त्याच्यावरती त्यावेळेला त्यांनी काय पेस्टिसाइड पासून त्याचे वेगवेगळ्या गोष्टी आणखी केल्या, त्या धान्यावरचा तो बुडा कमी करायला लागले. हळूहळू त्या गावामध्ये माणसांना जिवंत जाण्याचं प्रमाण कमी होत गेलं. या संबंधीची डॉक्युमेंटरी डिस्कवरी ती बघत असताना मला पहिला जे मलिन आहाराची लक्ष्य का त्याला काय झालं नाही, ते सगळे श्लोक माझ्या डोळ्यातून आठवायला लागले की मलिन आहाराचा विचार करताना तो किती मनापर्यंत जाऊ शकतो, मनावर काम करू शकत असतो. आणि माणूस फिलोसॉफी वगैरे आत्ताचे लोक सांगायला लागले. आमच्याकडे 5,000 वर्षांपूर्वी माहिती होतं की मलिन आहाराने कुठला तरी मानस रोग होते, उन्माद होते, अपस्मार होते, आता तो अभिनिवेश होत आहे. मग या पद्धतीच्या अन्नपदार्थांचा सुद्धा केलेला विचार त्या अर्थाने मलिन आहार म्हणून एक गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी सांगितली. अवस्था पाक आणि मानस लक्षणं याच्यावरही संशोधन होणं गरजेचं आहे. मी तर बहुतेक नुसत्या मानस रोगाची असं नाही, मी का फक्त मानस रोगाची प्रॅक्टिस करतो अशाचा भाग नाही. आणि सगळे व्याधीचे रुग्ण असतात त्यावेळेला मी विपाककाली लक्षणं कोणते कोणती असतात ही आता बघण्याची आपोआप सवय लागायला. मानस रोगाची सुद्धा लक्षणं, काही जणांना जेवण झाल्यानंतर क्रोध येतो तर काहींना रिकाम्या पोटी येतो, काहींना जेवण पचायच्या काळामध्येच क्रोध हे लक्षण निर्माण झालेलं असतं, तर काहींना बरोबर 6 तासाने जे विशिष्ट मानसिक ताण तणाव स्ट्रेस त्याला तो एकदम जाणवायला लागतो संध्याकाळच्या वेळेत फक्त. त्याचा त्या दिवसाच्या वेळेशी जर संबंध आहे तसा अन्नाच्या कल्पनेशी पण संबंध आहे. मग या विभागाच्या अवस्थांनुसार आम्ही घेतलेले असते त्याचे संदर्भ मी आणलेले वेळ आपण मी आता श्लोकांचं वाचून दाखवत नाही सरकारचा, पण तो एक विचार या ठिकाणी हार्मोनात त्यांचे खाते अजूनही शब्द असला तर व्यवहारात जनरल प्रॅक्टिसमध्ये आपल्याला पुढे पुढे विचार करायचा आहे, विशेषतः स्त्री रुग्णांमध्ये. PMS प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम, प्रीमेन्स्ट्रुअल टेन्शन रुग्ण म्हणजे असं म्हणतात ना आपण व्यवहारात की मेल पेशंटची हिस्ट्री लक्षणांच्या विचाराच्या पूर्ण होत नाही आणि स्त्री रुग्णांची हिस्ट्री मासिक पाळीच्या तक्रारी विचाराच्या पूर्ण होत असते. प्रीमेन्स्ट्रुअल टेन्शनच्या कालावधीमध्ये अनेक स्त्रियांना जशी शारीरिक लक्षणं होतात तशी मानसिक लक्षणं पण वाढलेली असतात. अहो कुटुंबियांना माहितीच नसतं. विनाकारण त्या काळामध्ये तेवढ्या 5-6 दिवसांमध्ये भयंकर भांडणं, वादविवाद, चिडचिड घरामध्ये होत असते. मुलांना सुद्धा जास्त प्रमाणात मार खाल्ले जातात. घरच्यांना कळत नाही अति काय वाटते सडगड विषय एवढा काय विचार करतात. आणि आयुर्वेद शास्त्रानुसार जर मनाचा विचार करत तर त्या काळातली काही एक दिनचर्या रोगीच्याला विशिष्ट पद्धतीने आखून गेली त्या स्त्री रुग्णांविशेषतः त्यामध्ये तरी सुद्धा सोप्या पद्धतीने अनेक समस्या आम्ही दूर करू शकणार आहोत. सूर्यशानुकूलास्वाम स्वाप्ता धर्मार्थवादिना संयोजयित आयुर्विज्ञानम धैर्य स्मृती समाधी असा पण श्लोक आहे. तो श्लोक म्हणजे हे काउन्सिलिंग आहे, आयुर्वेदिक काउन्सिलिंग. सूर्यशानुकूलस्थान तुम्हाला त्या ठिकाणी बरं वाटतं, तुम्हाला त्या ग्रुपमध्ये गेल्यानंतर जास्त बरं वाटतं, तिथून तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी जास्त मिळते. काही मित्रमंडळीमध्ये गेले की आतमध्ये उगाच तणाव वाढतो नकारात्मक, नको आहे तो येणार का नको. आणि काही जणांच्या ग्रुपमध्ये गेल्यानंतर बरं वाटतं, रिलॅक्स वाटतं. या सगळ्या सुविधांबरोबर रुग्णांनी जास्तीत जास्त वेळ राहण्याचा प्रयत्न करायचा. मानसावर यायला काही फ्रेंड सर्कल आपला अनुभव असला पाहिजे. आता विज्ञान आणि धैर्य
त्या व्याधीचं विज्ञान, तो व्याधी म्हणजे नेमका काय आहे, कसा आहे ते रुग्णाला किंवा रुग्णाच्या नातेवाईकांनी समजावून सांगणं आणि त्याच्या जोडीला या जेवढ्या सगळ्या आलीचा अर्थ असा आहे रॅशनल इमोटिव्ह थेरपी. काउन्सिलिंगला ज्याला रुग्ण पाठवले जातात सायकियाट्रिस्ट कडून ते बऱ्याच रुग्णांना आलीटी शिकवतात. रॅशनल थिंकिंग कसं करावं, वस्तुस्थितीचा स्वीकार नेहमी कसा करायचा असतो आयुष्यामध्ये, असे काही ट्रेनिंग दिले जातात. त्या सगळ्या ट्रेनिंगची काही पुस्तकं चालल्यानंतर माझं असं लक्षात लागलेलं आहे की आमच्या अभ्यासामध्ये वर्णन केलेलं हितोपदेशांच्या पलीकडे वेगळं काही भाषेचं सांगत नाहीये. एखादं काही पॉईंट फक्त तयार झालेला आहे. आमचे हितोपदेश आदिती शिकवतात जगाने. आणि उलट असं लक्षात आलं की एखादा वैद्य उत्कृष्ट पद्धतीने आदिती देऊ शकतो रुग्णांना. वगैरे चर्चा झालेली. स्मृती संबंधीच्या वेगवेगळ्या आमच्याकडे स्मृती म्हणजे काय त्याचे संस्कृत सगळे अर्थात त्यानंतर आम्ही खूप विचार केलेला आहे. आता थोडंसं पेपर ओरिएंटेड वर्क पाहिजे आपल्याला. स्मृती कशी तपासायची, या 10 प्रश्नावली दिलेली. हे त्याच्या पुढचे स्केल, त्याच्यानंतर ही अशी घेतलेली टेस्ट, असे काही क्रायटेरिया डेव्हलप करायचे आपल्याला. मग भले सुरुवातीला आपल्याला काही इन्स्टंट मेमरी स्पॅन, मेंटल फटिग इंडेक्स यासारख्या टेस्टचा आधार घ्यावा लागला तरी चालेल. आम्ही आमची आयुर्वेदिक परिभाषा त्याच्यामध्ये असतो. तर त्या पेपर वर्किंगला, त्या स्टॅटिस्टिकल डेटाला जगापुढे ठेवत असताना आयुर्वेदाचा अधिक अर्थ येणार पुढे असं मला वाटतं. IQ, SQ, EQ जी आपली मगाची चर्चा झाली, काय हो जी संबंधीचा विचार आहे, बुद्धी संबंधीचा विचार आहे, त्यांनी त्याचा IQ, SQ डेव्हलप केला. आणि आमचे जी वृत्ती स्मृती विवृष्ट कर्मयत करू दे शुभम हे जे आम्ही शिकलेलं आहे यांचे आमचे क्रायटेरिया निदान 10 पॉईंटचे जनरल प्रॅक्टिसमध्ये आम्हाला डेव्हलप करायचे. आणि समाधी जर सर्वात छोटी शब्द वापरला त्या समाधीचा अर्थ काय, लगेच आम्ही पद्मासनात बसा आणि कुंडलिनी पाराची चक्रापर्यंत आणि असा अर्थ कसा घ्यायचा असतात. मनोरुग्ण तणावाखाली आहे, अनावधी प्रॉब्लेम आहे. त्याला काय समाधी निदान नंबर ऑफ थॉट्स पर मिनिट कमी करायची. शवासन, योगनिद्रा इथपासून तर नुसतं श्वासांच्या हालचालीकडे नुसतं कसं बघायचं आहे, काही उपशमनाचं टेक्निक काही नाही झालं तर नुसतं एका जागी बसायचं आणि डोक्यापासून पायापर्यंतच्या संवेदना, की सुखमय संवेदना आहे का दुःख आहे काय त्याच्याशी आपली काही त्या संवेदनेकडे थोडं पाठी तुमचं बघायचं आहे. असे काही टेक्निक रुग्णालयांमध्ये किंवा आठवड्यातून एक दिवस समजा रुग्णाला बोलवून घेतलं आणि काही नाही ह्या असे टेक्निक सगळ्याचा तुमच्या 7-8 रुग्ण असतील समजा, त्यांना बोलवून घेतलं ग्रुपनी त्यांना तुम्ही एखादा छोटासा मेडिटेशनचा प्रयोग त्यांच्याकडून करून घेतला. असे सुद्धा आम्हाला ते जाऊ शकत असतो. हे आम्ही सरकारने सांगितलेल्या मार्गाने जातो आहोत. पूर्वी असं म्हणायचे की एक 15-20 फक्त सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स आहे. मग हळूहळू संख्या वाढायला लागली. मग काय 50 आणि आता तर असं म्हणायला लागले की 80% 90% आजारी आहे. सायकोसोमॅटिक आहे का काय, प्रत्येक आजारात आता चायनीज मेडिसिन सुद्धा असं म्हणायला लागलेलं आहे. व्यवहारात आपल्याकडे येणारे जेवढे रुग्ण असतात की डिसऑर्डर पासून इन्सोमनिया, डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम, अस्थमा, प्रमेयाचे आपल्याकडे असणारे काही रुग्ण आता तुझ्या फॉर्म म्हणून थोडीशी इंग्लिशमध्ये लिहिलेली आहेत ना. पण या संबंधी असणारे जे रुग्ण असतात या सगळ्यांमध्ये आपल्याला मनाचा विचार करावा लागत असतो. असा काही नियम नाही आहे की बाहेर फक्त मानस रोग तज्ञ अशी पाठी लावायची आणि मगच सगळ्या गोष्टी करायच्या असं नाही. आपल्या रेग्युलर आयुर्वेद म्हणूनच आपण प्रॅक्टिस करणार आणि ह्या सगळ्या आता अनेक पद्धतीच्या रुग्णांमध्ये प्रत्येक वेळेला मनाचा आम्ही विचार करणार आहोत. मला असं वाटतं महत्वाचा विषय खूप मोठा आहे. अनेक गोष्टी त्याच्यामध्ये सांगण्यासारख्या संदर्भात नाही. पण निदान हा वेगळा थोडासा विषय असल्यामुळे निदान त्याच्यामागचं बेसिक काही गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचाव्या या अंगाने मी काही गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केला. आयुर्वेदा संदर्भात काही त्याच्यातल्या वेळेची मर्यादा आहे, वेळही संपत आलेली आहे. ज्यांची पित्त प्रकृती असेल त्यांना कदाचित एखाद्या सागरी प्रदेश पण होण्याचे आहे. फक्त एक शेवटचा मुद्दा सांगूया आपण की आहार आणि आहाराच्या ज्या वेळा ज्या वर्णन केलेल्या आहे आपल्याकडे सरकारचा असा श्लोक आहे की तुम्हाला नेमकी भूक कधी लागते आणि ज्या वेळेला भूक लागलेली असते त्या वेळात आहार घेतला जातो की नाही ही इतकी महत्वाची. अनेक मायनॉर डिसऑर्डर्स मधले रुग्ण अशी माझ्या लक्षात आलेले आहेत की त्यांच्या हिस्ट्रीमध्ये असं सापडलं की त्यांचं प्रत्येक वेळेला भूकमोड झाल्यानंतर आहार असायचं आणि काही केल्यानंतर भूक लागलेली नसतानाच्या काळात सकाळी भूक नसते पण जेवण करून जायचं बँकेमध्ये असा आहार असायचा. हे रुग्ण बरोबर एक 5 वर्षांनी 10 वर्षांनी काही मानस लक्षणांनी पीडित झालेले आपल्याला दिसून येत असतात.
म्हणून जेवणाची वेळ जसं विभागाचं सांगितलं तसं ऍक्च्युअल आहाराची वेळ आणि आपल्या आग्नीची वेळ, आपलं बॉडी क्लॉक यांचा विचार मानस रोगामध्ये अधिक पद्धतीने आपण करण्याचा प्रयत्न करू. तुमच्या मनामध्ये अनेक शंका असतील, खूप मोठा विचार असल्यामुळे सर्वच्या सर्व एकदम तासामध्ये सगळ्या गोष्टी मांडणं अवघड असलं तरी महत्वाचे बेसिक मुद्दे मांडून तुम्हाला या विषयाचे गोडी निर्माण व्हावी आणि एखादा नवीन संशोधन प्रकल्प उभा राहावा या निमित्ताने एवढाच माझा उद्देश होता. आणि त्या विषयी मी चर्चा करून इथे तुमच्या समोर आलेलं आहे. तुमच्या मनात शंका असतील जरूर आपण शंका विचारा. फक्त शेवटी मी एवढंच म्हणेल की माझ्या मनामध्ये मात्र एक शंका अशी आलेली आहे की सकाळी 8ची वेळ, त्यात गुरुपौर्णिमेचे एक असा दिवस आहे, अनेकांना अनेक ठिकाणी जाण्याची कदाचित इतरही कार्यक्रम असण्याची शक्यता. त्यात मला दिलेल्या वेळेपेक्षा कदाचित 10 मिनिटं मी जास्त वेळ बोललेलो आहे. त्यात मानस रोगाचा विषय, त्याच्यातले काही आधुनिक आणि आयुर्वेदिक संदर्भ एकत्र करणं असं असून सुद्धा सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत एकाग्रतेने, म्हणजे उन्माद आपत्काला ऑप्शनला टाकण्याचा विषय नाही असं समजून एकाग्रतेने विषय ऐकला, हसत ऐकला. हे बघितल्यानंतर मला असं वाटलं की आता इथे समजायला विद्यार्थ्यांची मानस प्रकृती कुठली असली पाहिजे. मग मी असं म्हणेल विद्यार्थी एवढ्या उत्साहाने आणि उत्सुकतेने आयुर्वेदाचा विचार ऐकण्यासाठी तुम्ही सगळे जमलेले आहात. त्याच्यावरून तुमची कुठली साधेसुधी तत्वरंजन माझी प्रकृती नसून ईश्वराने तुम्हाला दिलेली कोणती तरी महाप्रकृती असली पाहिजे आणि तुमच्या या महाप्रकृतीची महाआरती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद.